Good afternoon, one and all present for today's webinar. I, Professor Khan AW, welcomes you on the behalf of Ahmednagar Jilla Maratha Vidya Prasarak Samaj, Shri Chhatrapati Shivaji Maharaj College of Engineering, Nepti, Ahmednagar. Here, Department of Civil Engineering had organized a webinar on introduction of career opportunities in e-tendering. I welcome our eminent speaker, Mr. Praveen Munde, Director of Civil Engineering, IIT Pune. Following are the guidelines for the attending the webinar. Mute your audio and video for entire webinar. Participants can put their questions in the chat box. Feedback link will be shared at the end of session on WhatsApp group and Zoom chat box. E-certificate will be issued to the attendees after filling the feedback form. Now I will ask Professor N.S. Deshpande to give the introduction of our today's speaker. Good afternoon, everyone. It is my privilege to introduce today's speaker, Mr. Praveen Munde. He has an experience of 19 years from execution to project controls and heading all departments from purchase, finance, accounts, etc. He has got experience in all the civil industry departments. He has worked on total more than rupees 2000 crore works and about 75 lakh square feet projects using all new latest technologies available in the industry. He is passionate in concepts, ideas, and exploring untouched areas and to make it live. So he started startup supports for those who are interested in entrepreneurship, and till now he has shaped 18 business with seed funding. From last 4 years, he has started professional development trainings for engineers and contractors. As a part of educating online e-tendering, uh, 1584 contractors trained in last 2 years. So I again welcome Mr. Praveen Munde in this webinar. Thank you. ठीक आहे, चालू करता येईल. चॅट बॉक्स मध्ये फक्त सगळ्यांनी माझा आवाज ऑडिबल आहे का तेवढं फक्त मेन्शन करा. येस किंवा नो. ओके, ठीक आहे. आपण डायरेक्टली सेशनला स्टार्ट करू आणि पूर्णपणे सेशन हे मराठीत घेणार आहे मी सगळ्यांचे पहिले तर मी कॉलेजच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यांचे पूर्ण फॅकल्टीज, प्रिन्सिपल सर सगळ्यांचे आभार मानतो की मला त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली की सगळ्यांना त्यांच्या करिअर बद्दल गाईड करू शकेल मी. डायरेक्ट आपण सेशन चालू करू. आता सेशन मध्ये मी कव्हर करणार आहे तो पॉइंट आहे आपला फक्त ई टेंडरिंग. बाकी बरेच काही बोलण्यासारखे विषय असतात, पण आपल्याला आज फक्त ई टेंडरिंग बद्दल आपण पाहणार आहोत. ई टेंडरिंग नक्की काय आहे, याच्यातून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला काय भेटणार आहे आणि हे तुम्ही लिक्विडेट कसं करू शकाल. मी स्क्रीन शेअर करतोय माझी. स्क्रीन आहे सर्वांना. स्क्रीन फक्त रीडेबल आहे का तुम्हाला, फक्त तेवढं मेन्शन करा मला चॅट बॉक्स मध्ये. आपण स्टार्ट करू. ठीक आहे, थँक्यू ईश्वर सर. ओके, थोडेसे सेटिंग फक्त मी हे करून घेतो. ओके, ठीक आहे. आपण आता बोलणार आहोत हे महाराष्ट्र ई टेंडरिंगच्या संदर्भातलं आहे. महाराष्ट्र स्टेट मधले जे पण काही टेंडर्स निघतात हे 3 लाखाच्या वरचे सर्व ऑनलाईन टेंडर पद्धतीने निघतात. त्याच्यामुळे आपल्याला जेही काही आपल्याला टेंडर्स आपण घेणार आहोत हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपलं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आपल्याला
पोर्टल्स वेगवेगळे कोणते ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन काय आहे ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता जसं कॉलेजला मी आता लेक्चर देत आहे, त्यामुळे एवढा तर अंदाज आहे की तुमचं टेंडरिंग हा सब्जेक्ट समजा थोडाफार झाला असेल, पण टेंडरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं सांगितलेलं असतं. मला वाटतं ई टेंडरिंग अजून सुद्धा कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस नाही झालेलं अकॅडमिकमध्ये. तर मग ई टेंडरिंग नक्की काय असतं, तर ते आपण आज पाहणार आहोत आणि याच्यातून तुम्ही काय काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटू शकतील ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण सेशनला. ऑपॉर्च्युनिटीज मी स्टार्टलाच म्हटल्याप्रमाणे यात ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर या ठिकाणी हे लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेटिंग ऑर्गनायझेशन आहे टेंडरिंग. आपण जॉब नाही म्हणून आपण सगळीकडे म्हणतो, प्रत्येक जण म्हणतो की मी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 2 वर्षाचा आहे. म्हणजे आता तर 15 वर्ष 20 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्यांचे पण ग्रुपमध्ये पोस्टिंग्स असतात की हा माझा रिझ्यूम आहे, मला कुठे सुटेबल जॉब असेल तर सांगा. फ्रेशर्स तर म्हणतात की मला फ्रेशरला कोणी जॉबच देत नाहीये. कोणी 10,000 रुपये सॅलरी टाकली तर ग्रुपवर त्याच्यावर कमेंट्स असतात की 10,000 सॅलरी ही मेसन बिगारी असतो किंवा कार्पेंटर असतो किंवा बांधकाम करणारा जो गवंडी असतो त्याला जास्त सॅलरी असते आणि आम्हाला 10,000 का. म्हणजे हे तुमचे खरे मनातले विषय आहेत आणि ते मला वाटतं की बरोबर असतीलच एकदम. तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येत असतील ना की किती सॅलरी भेटायला पाहिजे आपल्याला वगैरे. तर पण आपण हे हतबल होऊन असे प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा हतबल होऊन आपण तिथं जॉब बनण्यापेक्षा आपण काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत, अशा ऑपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतो का. तर अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत का, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण काय आणखी काय करू शकतो का, हे पण थोडंसं शोधलं पाहिजे. म्हणजे जेवढा वेळ आपण सोशल मीडियावर घालवतो तेवढा वेळ आपण काही त्यातला थोडासा वेळ जरी आपण हे ऑपॉर्च्युनिटी शोधण्यामध्ये घालवल्या तर तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या ई टेंडरिंग मधून किंवा आपल्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन सेक्टर मधून भेटतील. तर त्यापैकी एक ऑपॉर्च्युनिटी आम्ही अशीच ही 3 वर्षापूर्वी आयडेंटिफाय केली होती. त्याच्या मार्फत आम्ही आतापर्यंत जवळपास 1600 कॉन्ट्रॅक्टर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं आणि त्यांचे बरेचसे पैसे पण वाचवले आम्ही या मार्फत. तर ती ऑपॉर्च्युनिटी आता तुम्हाला मी देत आहे की तुम्ही पण तुमचं जाणारा वेळ असेल, पैसा असेल किंवा याच्यातून तुम्हाला काही इन्कम सोर्स जनरेट करायचे असतील तेही तुम्ही करू शकता आणि सेल्फ सस्टेन होऊ शकता. म्हणजे कुठेही जॉब करायची गरज नाही, उलट तुम्ही जॉब देणारे बना. म्हणजे जेणेकरून ज्यांना बिझनेस करायचा नाही यांच्यासाठी तुम्ही एक जॉब प्रोव्हाइड करणारे होऊ शकता. तर मग ही ऑपॉर्च्युनिटी कशी भेटते आपल्याला, तर हे एम्प्लॉयमेंट जनरेटिंग ऑर्गनायझेशन मी जे म्हणलेलं आहे ते पण फक्त महाराष्ट्रामधलं, तर त्यामार्फत आपल्याला होऊ शकते. ती कशी, तर mahatenders.gov.in ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, तर या पोर्टलवर जवळपास 180 ते 200 डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनचे टेंडर डेली येत असतात, म्हणजे लाईव्ह असतात. मग कधी कमी असतात कधी जास्त असतात. तर ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर ह्या एकाच पोर्टलवर नाही म्हणायला गेलं तर 500 ते जवळपास 1500 पर्यंत, म्हणजे कमीत कमी 500 ते 1500 पर्यंत टेंडर लाईव्ह असतात, डेली अपलोड होत असतात. मग जर एवढे टेंडर्स डेली जर अपलोड होत असतील तर तुम्ही विचार करा, एक टेंडर एका व्यक्तीने जर घेतलं तरी सुद्धा मी 700 धरलेत, 700 लोक एम्प्लॉयबल होऊ शकतात. ऑन एन ऍव्हरेज तुम्ही किंमत पाहायला गेलात ते, म्हणजे टेंडरची व्हॅल्यू जर पाहायला गेलात तर 10 लाखाच्या ऍव्हरेज मध्ये हे टेंडर्स असतात. म्हणजे 5 लाख ते 10 लाखाच्या मध्ये येतात हे सगळे टेंडर्स. आणि 5 लाखाचं टेंडर म्हणलं आणि आपण जर एक घेतलं तर त्यात 10% प्रॉफिट कन्सिडर करा, 50,000 रुपये होईल. 4-5 महिने तुम्हाला जॉब कुठं करायची गरज पडणार नाही. तोपर्यंत 4-5 महिन्यात तुम्ही आणखी बरेचसे कामं परत टेंडर कोट करू शकता आणि घेऊ शकता, कारण डेली 500 ते 1500 टेंडर्स निघतात या ठिकाणी. आता तुम्ही म्हणताल की सर एवढे टेंडर्स निघतात मग त्यांना कॉन्ट्रॅक्टरचा तुटवडा नाही का असं जाणवत, किंवा मग तरी सुद्धा आता आमचे काही मित्र आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशिप लायसन काढलंय पण कामच करत नाहीयेत किंवा काय, हा पण प्रश्न असेल तुमचा. म्हणजे मी फक्त टेंडरिंग चांगलं आहे म्हणून सांगणार नाहीये, यातल्या दोन्ही गोष्टी सांगणार आहे, प्लस पण काय आहे मायनस पण काय आहे. आता पहा, जे एक्झिस्टिंग लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर मोठा होतोय बरोबर आहे, जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग चांगलं आहे हे समजून तुम्ही पण बरेच जण सिव्हिल पण घेतला असेल, बऱ्याच जणांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा म्हणून सिव्हिल घेतला असेल. तसं जर गव्हर्नमेंटचं सेक्टर चांगलं आहे हे तर तुम्हाला नक्कीच माहित आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की जो म्हणतोय की मला काम नाही भेटलं किंवा काय नाही भेटलं, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना प्रयत्नात कमी पडलाय असं तुम्हाला म्हणायला काय हरकत नाही.
आणि हा निर्णय ठाम समजून चला. जो प्रयत्न करणार या टेंडर भेटण्यासाठी त्याला हमखास टेंडर भेटणारच. तुम्ही जर फक्त गव्हर्नमेंटच्या नावानं म्हणजे शंख फोडत बसलात असं म्हणायला काही हरकत नाही की नाही आम्हाला जॉबच नाहीयेत, हे टेंडर्स भेटतात हे सगळे जुने जे लोक आहेत तेच घेत आहेत, ह्याच्यामध्ये पण सेटिंग्स आहेत, प्रत्येक ठिकाणी वर्क डन मागतायत, बिड कॅपॅसिटी मागतायत, कामाचा अनुभव मागतायत, असं जर म्हणत बसलात तर तुम्हाला काम भेटणार नाही. त्यासाठी त्याच्यावर पण सोल्युशन्स आहेत. ते सोल्युशन्स काय आहेत ते पाहायला पाहिजे आणि मग तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटी भेटतील. डेली मी म्हणतो तेच म्हणतो, सगळ्या सांगा मला कुठल्या अशा एमपीएससी सुद्धा एवढ्या जागा काढत नाही, वर्षभरात सुद्धा एवढ्या जागा डेली निघतात या ठिकाणी. तर मग ही ऑपॉर्च्युनिटी आपण कन्सिडर केली पाहिजे. मग आता याच्यामध्ये आपल्याला साठी काय करायला पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत. मी माझं इंट्रोडक्शन एकदम शेवटला देईल, मी चालू करतो कारण माझ्या इंट्रोडक्शन पेक्षा तुम्हाला तुमचं करिअर महत्वाचं आहे आणि याच्यातून जे भेटणार जे काय आहे ते महत्वाचं आहे. सरांनी तर इंट्रोडक्शन सांगितलंच आहे. बिल्ड युअर माइंडसेट. आता यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला थोडंसं एक माइंडसेट तयार करायला पाहिजे. ते माइंडसेट काय आहे तर ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष कमीत कमी 3 वर्षाचा तरी तुमचा प्लॅन किंवा गोल्स तुमचे रेडी असले पाहिजे. जास्तीत जास्त 10 वर्षाचे. तुम्हाला ज्यांना वाटतंय त्यांनी प्रत्येक स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ह्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल आणि प्रत्येक गोष्टीवर नंतर तुम्ही आणखी थॉट तुमचे हे करा. एक एक पॉइंटवर खूप सारा विचार करण्यासारखा आहे. तुम्ही फक्त आता मी 1 तासामध्येच तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन होईल, पण तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा आहे. तुम्हाला हा बिझनेस प्लॅन, तुमचा ऍक्शन प्लॅन तयार करायचा आहे आणि बिझनेस प्लॅन मोठा वर्ड वापरलाय म्हणून असं काही घाबरून जाऊ नका. बिझनेस जो करतो ना तो थोडासा सोफिस्टिकेटेड पण वाटला पाहिजे म्हणून बिझनेस प्लॅन वगैरे असं म्हणायचं. मी एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगायला गेलं तर टार्गेट तुमचं काय आहे, तुम्हाला काय बनायचंय 3 वर्षात किंवा 10 वर्षानंतर, ते आत्ता ठरवा. म्हणजे आत्ता ठरवा का म्हणतो, कारण त्याप्रमाणे तुम्हाला प्रयत्न करता येतील, त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाता येईल. तर मग प्रयत्न कसे करणार, समजा आता तुम्हाला जर आपण आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग बद्दल बोलणार आहेत, ई टेंडरिंग बद्दल बोलणार आहोत, तर मग ई टेंडरिंग जर करायचं म्हणलं तुम्हाला, तर मग तुम्हाला 3 वर्षामध्ये ई टेंडरिंग मधून काय आउटपुट पाहिजे. 3 वर्षानंतर तुम्हाला ई टेंडरिंग मधून 5 लाख भेटले पाहिजे, 10 लाख, आणि ते अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेट करा कुठलीही गोष्ट असेल तर. कारण नुसतंच तुम्ही म्हणणार नाही मला लय मोठं व्हायचंय, मला मोठा बिल्डर व्हायचंय, मला मोठा कॉन्ट्रॅक्टर बनायचंय, क्लास 1चा कॉन्ट्रॅक्टर बनायचंय, पण ते लिक्विडेट कसं होणार, ते तुमचं गोल असेल ते काउंट कसं होणार, मेजरेबल कसं असेल, हे कसं ठरेल तुमचं, तर ते अमाऊंट वाईज ठरवा. कारण शेवटी पहा, बिझनेस करायचा म्हटलं तर त्याला फायनान्स लागणारच आहे. पैसा लावला तरच तो पण बिझनेस होणार आहे. विदाऊट पैसे लावता तुम्हाला कमी बिझनेस होईल, पण आता विदाऊट पैसे कमी लावता तो कसा बिझनेस वाढवायचा, ह्याच्यासाठी म्हणून हा तुमचा टार्गेट तुमचा असलं पाहिजे की काय काय करता येईल. ई टेंडरिंग मधून तुम्हाला 3 वर्षात काय करायचंय, किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं तुम्हाला, तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये शिपमध्ये तुम्हाला 3 वर्षामध्ये 50 लाखाचा टर्नओव्हर हवाय, 1 कोटीचा हवाय का 5 कोटीचा हवाय. शक्य आहे, म्हणजे दोन वर्षामध्ये 4 कोटीचा टर्नओव्हर, 4 कोटीचे वर्क्स इन हँड असणाऱ्या व्यक्ती मला माहित आहेत. म्हणजे काय अनुभव असताना सुद्धा 2 वर्षामध्ये 1 वर्ष फक्त त्याने डेडिकेशन दिलं, जे माझ्या पुढच्या पॉइंट मध्ये आहे, एक्सपेक्ट 1 इयर नथिंग. त्यानं काही केलं नाही. 1 वर्ष फक्त त्याने कॉन्टॅक्ट बिल्ड केले, प्रत्येका ठिकाणी भेटला, प्रत्येकाला बोलला, प्रत्येका ठिकाणी ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, ग्राम पंचायत समिती असेल, झेडपी असेल, पीडब्ल्यूडीचे ऑफिस असतील, महानगरपालिका असेल, प्रत्येक ठिकाणी फक्त तो जात राहिला. डेली जाणार, साहेबांना भेटणार, काय आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांना भेटणार. त्यांना तो शिकत होता त्या ह्याच्यातून काय करायला पाहिजे काय नाही, मग कुठं कामं निघतायत, कुठल्या फंडामधून कामं निघतात, ते किती अमाऊंटचे असतात कामं, त्यासाठी वर्क एक्सप्रेस लागतो का, एक्झिस्टिंग लोक कशी कामं करतायत ते, हे सगळं त्यांना अनुभवलं होतं. त्यानं 1 वर्षामध्ये पूर्ण प्लॅन तयार केला त्याचा काय करायला पाहिजे. आणि आता त्याच्याकडे 4 कोटीची कामं आहेत, वर्क्स इन हँड, 4 कोटीची कामं. मग मला सांगा, आपण काही नाही, जॉब नाही किंवा गव्हर्नमेंटनं फक्त मला 1.5 कोटीचं लायसन्स दिलं पण मला 5 लाखात सुद्धा काम देत नाहीत, असं म्हणत बसलं तर होणार आहे का. हे काहीतरी ऍक्शन केली पाहिजे. तर ती ऍक्शन तुमची तयार करा. म्हणजे वर्क डन नाहीये, तर आता वर्क डन नाहीये तर मग 3 वर्षाचं तुम्हाला तो अचीव्ह करायचं, तर काय करायला पाहिजे मला सांगा. तर 3 वर्षामध्ये तुम्हाला जर समजा 50 लाखाचा 1 कोटीचा टर्नओव्हर करायचा आहे 3 वर्षामध्ये, जास्त 1 कोटीचा टर्नओव्हर करायचा तुम्हाला,
3 वर्षाच्या एंडला तुमचा तेवढा असला पाहिजे. तर किती कामं केली पाहिजे? मग ह्या वर्षी मला त्यासाठी काय करायला लागेल? ठीक आहे, ह्या वर्षी मला 25 लाखाची करायची, त्या पुढच्या वर्षी 50 लाखाची करायची, आणि तिसऱ्या वर्षी मी डबल करेल. प्रत्येक वर्षी मी डबल वाढत चालेल, असं आपण कन्सिडर करू. गव्हर्नमेंट म्हणतं 1.5 पट वाढेल, कारण गव्हर्नमेंटचा बिड कॅपॅसिटीचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर तो 1.5 पटीचा आहे. म्हणजे तुम्ही मागच्या टर्नओव्हर पेक्षा 1.5 पट जास्त काम करू शकता असं गव्हर्नमेंट म्हणतं. फॉर्म्युला सहित म्हणतं बरं का. तर आपण तो थोडा जास्त धरू, कारण बिझनेस तसं होणार नाहीये, 2-2 पटीने आपल्याला करावं लागेल तो. तर डबल वाढतोय आपण असा ग्रोथ धरू. तर मग 25 लाखाचे कामं भेटण्यासाठी ह्या वर्षी तुम्हाला काय करावं लागेल? कधी काम घ्यावं लागतील ती? का ह्या वर्षी न घेता मी डायरेक्ट पुढच्या वर्षी 50 लाखाचं टर्नओव्हर करेल, ते तुम्हाला ठरवायला पाहिजे. मग आता ही कामं भेटणार कुठं? PWD मध्ये भेटतायत, ZP मध्ये भेटणार आहेत, तर ग्रामपंचायतमध्ये भेटणार आहेत, आणि ह्याच्यासाठी लागणारी माझी रजिस्ट्रेशन माझ्याकडे आहेत का, हे पण तुम्हाला पाहायला पाहिजे. मग त्यासाठी कोणती रजिस्ट्रेशन? PWD मध्ये गेलात, PWDचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे. ZP मध्ये गेला, ZPचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे. MJPचं वेगळं आहे. रेल्वेमध्ये काम करणार असेल रेल्वेचं वेगळं आहे. MIDC मध्ये काम करणार असेल MIDCचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे. कॉर्पोरेशनचे प्रत्येक कॉर्पोरेशनचे रजिस्ट्रेशन वेगळे आहेत, महानगरपालिकेचे. त्यामुळे तुम्हाला ठरवावं लागेल एक्झॅक्ट कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे. नाही तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी सगळीकडेच करत बसला तर होणार नाही. काम करायची पद्धत वेगळी आहे. ZP मध्ये काम करणारा व्यक्ती प्रायव्हेट मध्ये काम करू शकत नाही, करू शकतो पण थोडा वेळ लागतो, आणि प्रत्येकाचे कारण वर्क कल्चर वेगळं आहे. ZPचं वर्क कल्चर वेगळं आहे, PWDचं वेगळं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही सेंट्रल PWD मध्ये गेलात, त्याचं वर्क कल्चर वेगळं आहे. अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गनायझेशनचं वर्क कल्चर वेगळं आहे. तर हे पण तुम्हाला आयडेंटिफाय करायला पाहिजे की नक्की तुम्हाला कुठे काम करायचं. बरं, मग आता वर्क डन मागतायत, तर वर्क डन साठी काय पर्याय होऊ शकतो? आपल्या ओळख आहेत का? आपल्याला काम डायरेक्ट भेटणार आहे का? तुम्ही ई टेंडरिंग करून मधून किती कामं भेटतील आपल्याला? तर 3 लाखाच्या आतली मधली जी ऑफलाईन कामं निघत असतात ती कामं मी करू शकतोय का? अशी किती किती कामं असतात? बरं, आता हे तुम्ही ठरवतायच, तर मग असं तुम्ही ठरवू शकता, जर माझी ओळख नाहीये पण मला करायचंय, तर मी असं करतो की 1 वर्ष मी काय करत नाही, फक्त माझा ओळखीचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला हे लायसन्स वापरायला देतो. हे जरी वापरलं तर तो तुमच्या वतीने तुमचं काम करू शकतो, तुमचा प्रोफाईल बिल्ड होऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, पहिल्या वर्ष म्हणजे मी म्हणलं एक्सपेक्ट फर्स्ट इयर नथिंग, तर पहिल्या वर्षी तुम्ही एखाद्याकडे जॉब करा किंवा त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करा. त्याला मला वाटलं मला तुम्ही जे काय पर्सेंटेज देतो त्याच्यात 1% कमी दे, 0.5% कमी दे, किंवा देऊ नको, पण मला जॉबला ठेव. कारण तुम्ही ज्या वेळेस एखाद्याला लायसन्स तुमचं वापरायला देताय त्यावेळेस रिस्क पण आहेत त्याच्या मागे. कारण काम तुमच्या नावावर आहे, पेमेंट भले तुमच्या नावावर येणार असेल तरी सुद्धा काम तुमच्या नावावर आहे. चुकीचं काम केलं, क्वालिटी चुकीची केली, बिल अडकलं, किंवा आणखी ऍडिशनल काही त्यांनी हे केले, काम उद्या पडलं, काम खराब झालं, ते तर सगळी जबाबदारी ही तुमची असणार आहे. मग त्यामध्ये बरेचसे पॉइंट्स असतात की जसं की डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला पाहिजे. मग आता हे मी बोलत राहिलं तर मग तुम्हाला हे 3 वर्षाचा प्लॅन तयार करण्यासाठी म्हणून म्हणलं की 3 वर्षाचा प्लॅन तयार करायचं जरी तुम्हाला म्हणलं तरी सुद्धा पहिल्या वर्षी काय करायचं हे ठरवायलाच तुम्हाला 1 ते 2 दिवस जातील सगळं समजून घेण्यासाठी. त्याच्यामुळे ह्याच्यावर विचार करा. काय अडचण असेल तर कॉलेजमध्ये सर आहेत, त्यांच्याकडून माझा नंबर घ्या, किंवा मी शेवटला पण देईल माझा नंबर. तुम्हाला काय अडचण येत असेल तर आपण हे करू. तर मी बोलता बोलताच हे तुमचे 3 पॉईंट पहिले कव्हर केलेत. त्याच्यानंतर पुढचा राहतो तुमचा फंड अरेंजमेंट. तुमच्याकडं जर काम घ्यायचं म्हणलं गव्हर्नमेंटचं तर 25% तरी कमीत कमी फंडची अरेंजमेंट ठेवा. तुमच्याकडे जर कॉन्ट्रॅक्ट तुमचे चांगले असतील, कारण 25% तरी का ठेवा म्हणतो, कारण जो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे, जो सप्लायर आहे, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला लगेच तो क्रेडिट देणार आहे का? त्याला थोडे तरी तुम्हाला काही ऍडव्हान्सेस द्यावे लागतील. लेबर कॉन्ट्रॅक्टर लेबर तर थांबणार नाहीयेत. जर तसा तुम्ही एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर जर बघितला जो थांबणार आहे, तो म्हणला की मी बिल आल्यानंतर मला पैसे द्या, तर त्याचा काही ना काहीतरी प्रीमियम असणार आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस तो ह्या अर्थी म्हणतोय की तुमचं बिल आल्यानंतर मला पैसे द्या, म्हणजे त्याचा थोडासा तरी रेट जास्त असणार आहे. तुम्ही त्याच्याकडे गेलात तर तेवढा तुमचा प्रॉफिट मधले तेवढा पैसे कमी होणार आहेत. समजा त्याला 5% जरी रेट लावला, जास्त लावला, तरी सुद्धा तो तुमच्या प्रॉफिट मधून कमी होणार आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला फंडची अरेंजमेंट थोडी तरी ठेवावं लागेल. सिक्युरिटी डिपॉझिट असतील, किंवा पुढे काही मटेरियल परचेस करावं लागत असेल, काही कंटेंजन्सी असतील त्याच्यासाठी लागतात. तर ह्यासाठी 25% तरी फंडची अरेंजमेंट ठेवा तयार. आणि पुढे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वाढवायचे, ते पहिले 3 पॉईंट बरोबर हे सांगितलं, ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत. मी हेच का लिहिले या ठिकाणी, कारण ही कामं आता आपण म्हणजे मी पण कसा गावाकडचाच माणूस आहे, बऱ्यापैकी आपण क्राऊड हा गावाकडचाच राहतो. कारण ज्याला कामं करायची असतात तो PWDची वगैरे कामं म्हणलं तर PWDच्या कामांना थोडेसे रेफरन्स जास्त लागतात, डॉक्युमेंटेशन जास्त लागतं.
पण झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत लेवलची कामं मॅनेज होऊ शकतात, जी तुम्हाला कमी कमी अमाऊंटची पण असतात आणि ती लगेच पण भेटू शकतात. तुम्ही जर पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढायला गेला तर पीडब्ल्यूडीच्या लायसन्सला तुम्हाला 23,000 रुपये कॉस्ट येते, ते आपण पुढे पाहू. पण ते झेडपीचं लायसन्स काढलं तर तुम्हाला ते 7,000च होते. जर तुम्हाला इनिशियल लेवलला जर पीडब्ल्यूडीची कामच भेटणार नसतील तर मग ते तिकडे 23,000 रुपये तर कशाला गुंतवायचे मग ते. कारण लायसन्स काय तुम्हाला तुम्ही 5 वर्षानंतर काढलं काय 6 वर्षानंतर काढलं काय, ते तुम्हाला पासिंग झाल्यापासून 10 वर्षासाठी भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे जायचंय हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे की मला पीडब्ल्यूडीचं लायसन्स काढू का, फक्त झेडपीचं काढलं तर मी त्याच्यावर झेडपीवरून काम करतो. झेडपीचं वर्तन पण बऱ्याचशा कामांना पीडब्ल्यूडीच्या कामांना कन्सिडर केला जातो सिमिलर टाईप ऑफ वर्क मध्ये. प्लस तुमचं बिड कॅपॅसिटी जी लागते, पीडब्ल्यूडीच्या कामांना बिड कॅपॅसिटी लागते. बिड कॅपॅसिटी म्हणजे काय, तर तुम्ही फायनान्शियली कॅपेबल आहात का. म्हणजे समजा एखादं 5 लाखाचं काम घ्यायचंय तर तुमची बिड कॅपॅसिटी 5 लाख येते का, त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो आपण एक टेंडर डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये दाखवलं मी तुम्हाला. त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता की माझी स्वतःची बिड कॅपॅसिटी आहे का तेवढी. जर माझी बिड कॅपॅसिटी असेल तर तुम्ही ते काम घेऊ शकता. जर नसेल तर मग ते तुम्हाला बिड कॅपॅसिटी तुमची डेव्हलप करावी लागते. ती कशी डेव्हलप करणार, तर मग हे झेडपी, पंचायत समिती ह्या लेवलच्या कामांना घेऊ शकते. कारण पीडब्ल्यूडी मध्ये तुम्हाला प्रत्येक कामाला बिड कॅपॅसिटी मागितली जाणार आहे. मग पीडब्ल्यूडीची तुम्ही लायसन्स काढला तर पीडब्ल्यूडीची कुठली तुम्ही कामं करू शकाल, तर जी लॉटरी सिस्टीमवर निघतात ती कामं तुम्ही करू शकताय. एक मिनिट, माझ्याकडे आवाजाचा थोडा डिस्टर्बन्स करायला लागला. ठीक आहे, आमच्या इथेच एक बाजूला साईट चालू आहे, थोडं ब्रेक त्यामुळे आवाज डिस्टर्बन्स येतात. तर आता मला ते येत असेल क्लिअर आवाज. जर डिस्टर्बन्स वाटायला लागला तर तेवढं चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे, चल. तर मग पुढचा आपण पॉईंट घेऊ की एकदा तुमचं माइंडसेट तयार झालं तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे. तर पुढचा पॉईंट तुमचा येतो की मग तुम्ही लायसन्स काढायचा आहे तुम्हाला. तर लायसन्स काढायच्या पूर्वी एक मी ही स्लाइड एक नवीन ऍड केलेली आहे आता तुमच्यासाठी स्पेशल. मागच्या प्रेझेंटेशन मध्ये नव्हती ही. तर तुम्हाला काही स्किल सेट लागणार आहेत. हे स्किल सेट पण मी फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यामध्ये फक्त मी हा महत्वाचा मेन्शन करू शकतो तुम्हाला सांगण्यासाठी की डोंट कॉपी. कोणताही कॉपी करू नका कुणाचाही, कारण कॉपी करण्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली माहित नसतं, इन डेप्थ मध्ये माहित नसतं. तुम्ही जर त्याचा कॉपी करून कुठलाही बिझनेस करायला गेलात तर तुम्हाला तो महागात पडू शकतो, कारण त्यातले जे छोटे छोटे पॉईंट्स असतात ते तुम्हाला माहित नसतात. म्हणजे एखाद्यानं दुकान टाकलं की म्हणून आपण पण दुकान टाकलं, एखादा कॉन्ट्रॅक्टर बनतोय म्हणून आपण पण कॉन्ट्रॅक्टर बनतोय, असं करू नका. तर तुमची काय युनिकनेस असेल तुम्ही त्याचा स्टडी करा, त्याच्यावर तुम्ही थोडासा वेळ द्या, मग नंतर करा. पण प्रत्येक पॉईंट माहित असल्याशिवाय डायरेक्ट कॉपी करून कुठलाही बिझनेस चालू करू नका, हे एक सांगायचं आहे तुम्हाला. बाकीचे पॉईंट तुम्ही हे करून घ्या. आणि खालचा एक पॉईंट आहे जो की फक्त गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करणार असाल तर तुम्हाला 10% टेक्निकल नॉलेज जरी असेल ना तरी यासाठी तुम्हाला फर्स्ट क्लासच असला असं पाहिजे त्याने, डिस्टिंक्शन असलं असं पाहिजे त्याने. तुम्ही एटीकेटी जरी असाल, 2-4 वर्ष जास्त जरी लागले असतील डिग्री किंवा डिप्लोमाला तरी सुद्धा चालतील, काही हरकत नाही. कोणीही करू शकतं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग. कॉन्ट्रॅक्टिंगचे बेनिफिट्स काही मी ऍड केले होते ह्यावेळेस, जसं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय तुम्हाला बेनिफिट पडू शकतो आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय पडू शकतो. तर याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. जसं की जॉईंट व्हेंचर वगैरे आहे, तर बरेच जण म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पण बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात, सर मग आम्ही जेव्ही करू शकतो का, की म्हणजे वर्क डन नाहीये आमच्याकडे. तर एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यानं काम केलेलं आहे पहिले, तर त्याच्याबरोबर मी जेव्ही केली तर चालते का. तर एंट्री लेवलला ते पॉसिबल नाहीये. असे काही पॉईंट्स आहेत तुम्ही हे करू शकता. फायनान्स साठी एंट्री लेवल,
प्रायव्हेटमध्ये एंट्री लेवलमध्ये दोन्हीकडे तुम्हाला बँक कोणीही लोन देणार नाहीये, कारण बँकेला पण बँक सॉल्व्हन्सी किंवा बऱ्याच काही हे असतात, आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला बऱ्यापैकी लोन भेटत नाही. तुम्ही मशिनरी वगैरे परचेस करणार असाल तर भेटतं, पण त्यासाठी पण तुमचं ITR वगैरे हे सगळ्याच गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. तर मी पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज आता तुम्हाला ज्या आहेत त्या हे करतो, जसं की कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन मध्ये ZP, PWD, MJP, MIDC, रेल्वे, MSCB हे सेक्टर जरा जास्त टेंडर जनरेट करतात. तर या ठिकाणी तुम्ही ट्राय करायला काही हरकत नाही. तर त्यातला मी आता PWDचं तुम्हाला घेतो की PWD नक्की रजिस्ट्रेशन म्हणजे काय आहे. तर ही स्लाइड मी मुद्दामून मागच्या प्रेझेंटेशन पासून ऍड करायला लागलोय की PWDचा लायसन्स म्हणजे हा तुमचा भ्रमाचा भोपळा आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो की 25 म्हणजे आता पास आउट झालो मी की मला 1.5 कोटीचं गव्हर्नमेंट लायसन्स देते. 1.5 कोटीच्या लायसन्सवर मी भरपूर कामं करू शकेल, पण ऍक्च्युअल मध्ये तो भ्रमाचा भोपळा आहे. म्हणजे तुम्हाला PWD मध्ये तुम्ही गेलात तर डायरेक्ट 5 लाखाचं सुद्धा कोणी काम तुम्हाला देणार नाहीये. 5 लाखाचं काम तुम्हाला कोण का देणार नाहीये, कारण मला बिड कॅपॅसिटीचा क्लॉज ऍप्लिकेबल होतो आणि वर्क डन मागितलं जातं. आणि ज्या ठिकाणी लॉटरीवरची कामं निघतात ती लॉटरीवरची कामं असतात ती 3 लाखाच्या आतली असतात, जे तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी करायचे असतात. त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्ही असं समजू नका की मला 5 लाख 10 लाखाची डायरेक्ट कामं भेटतील सुद्धा. तुम्ही तुमचे किती कॉन्टॅक्ट्स आहेत, किती तुम्ही हे करू शकता त्याच्यावर आहे. आणि काही काही कामामध्ये कॉन्ट्रॅक्टची पण गरज नाही. तसं काही काही कामं डायरेक्ट भेटू शकतात. म्हणजे डिपेंड आहे ते काम कुठल्या स्वरूपाचं आहे ते. जसं की आता समजा एक्सकव्हेशनचं काम असेल, मध्ये ते गावाकडची कामं निघतात ते पाटबंधाऱ्याची वगैरे, किंवा ज्या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही, जलयुक्त शिवारची वगैरे कामं निघाली होती, शेततळ्याची कामं असतील, अशी जी कामं गव्हर्नमेंटच्या तर्फे निघणार आहे बरं का. तर अशी जी कामं आहेत अशा कामांना एक्सपिरियन्सची गरज नाही, कारण एक्सकव्हेशन करणं ह्यासाठी सिव्हिल इंजिनिअरला एक्सपिरियन्सची गरज नाही. मग त्यांनी काय केलं की अशी कामं तुम्ही घेऊ शकता. तर अशी कामं तुम्हाला शोधावं लागतील, जी कामं तुम्हाला डायरेक्ट भेटू शकतात. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जी स्कीम चालत्या त्याच्यामध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी, म्हणजे बऱ्याच सिव्हिल इंजिनियर्सनी, फ्रेशर्सनी 25-25, 30-30 लाखाची सुद्धा कामं त्यांच्या अंगावर पडली आणि त्यामुळे त्यांचा प्रोफाईल बिल्ड झाला. तर अशी कामं तुम्हाला शोधावं लागतील थोडीशी. तर आता भ्रमाचा भोपळा आहे तो, पण त्याला थोडं पॉझिटिव्ह घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. मग कसं तुम्हाला प्रोफाईल वाढवता येईल तुमचा, तर त्यासाठी तुमचे पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला PWDचं. तर PWDच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला क्रायटेरिया काय आहे, तर डिग्री किंवा डिप्लोमा असेल तरी इक्वल रजिस्ट्रेशन भेटतं. महाराष्ट्र स्टेटचा रेसिडेंट असला पाहिजे तो, आणि त्याची डिग्री किंवा डिप्लोमा हा महाराष्ट्रामधून झालेला असला पाहिजे. बाहेरचा असला तरी सुद्धा चालू शकतो. महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि त्यानं शिक्षण त्याचं दिल्लीत झालेलं आहे किंवा पंजाबमध्ये झालेला आहे, तरी सुद्धा तो चालू शकतो. त्याला फक्त आपल्याला टेक्निकल बोर्ड कडून अजून एक सर्टिफिकेट घ्यावं लागत असतं, तेही असेल सुद्धा चालू शकतं. आणि बाकीचे हे डॉक्युमेंट्स आहेत वेगवेगळे, डिग्री, डिप्लोमाचं मार्कशीट, युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट्स कॉमनली आहेत तुमच्याकडे अवेलेबल असतात. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला आपलं महास्वयं वेबसाईट आहे, महास्वयं वेबसाईट गव्हर्नमेंटची, त्या वेबसाईटवरून तुम्हाला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सर्टिफिकेट फ्री ऑफ कॉस्ट भेटतं. बाहेर त्यासाठी काय 200, 300, 500, 1000 रुपये पण घेतले जातात. ते काय द्यायची गरज नाही. तुम्ही तुमचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड काढू शकता, ते लागतं. डोमेशियल सर्टिफिकेट, फोटो साईज लागते आणि ऍफिडेव्हिट लागतं. ऍफिडेव्हिटचा फॉर्मॅट PWDच्या वेबसाईटवर आहे, किंवा मी याचा आता तुम्हाला काही दाखवणार नाहीये वेबसाईटवर वगैरे जाऊन की कसं करायचंय वगैरे काय. याचा एक व्हिडिओ आहे ऑलरेडी, तुम्ही मी लिंक वाटलं तर नंतर मी मॅडमना शेअर करेल, किंवा या ठिकाणी आता चॅट बॉक्स मध्ये पण मेन्शन करेल. तर ती युट्यूबवर लिंक आहे. तुम्ही आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग IIT चॅनलवर जर गेला किंवा मला व्हॉट्सअप करा, हे मी पाठवून देईल. त्याप्रमाणे पाहून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. ह्यासाठी बाहेर पैसे घालवायची गरज नाहीये, कारण काही काही ठिकाणी 1000 रुपयापासून ते 10,000 रुपये पण कॉन्ट्रॅक्टर लोकांनी घालवलेत, म्हणजे आपल्या इंजिनियर्स लोकांनी घालवलेले आहेत. कशासाठी, तर फक्त हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणालाही पैसे द्यायची गरज नाहीये. रजिस्ट्रेशन तुम्ही जर पास आउट झालेला असाल, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील, तर फ्री ऑफ कॉस्ट होतं. फक्त गव्हर्नमेंटची जी फीज आहे ती आहे 23,000 रुपये, ती तुम्हाला फक्त द्यावी लागते. ती 23,000 रुपये कसली, तर 1,000 रुपये तुमची प्रोसेसिंग फी पहिले घेतात, 2,000 रुपये वेबसाईटचे चार्जेस घेतात, आणि 20,000 रुपये तुमचं डिपॉझिट म्हणून, लायसन्स फी म्हणून घेतली जाते. ती असे 23,000 रुपये तुम्हाला चार्ज लागतो.
हा पण कधी लागतो, जर तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे बरोबर असतील तर लागतो. तोपर्यंत तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. फक्त इनिशियली तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील. ते 1000 रुपये भरल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायची लिंक येते. ठीक आहे. मग हे अनएम्प्लॉयड इंजिनियरचं रजिस्ट्रेशनचा बेनिफिट काय? तर एक्झम्पशन ईएमडी मध्ये एक्झम्पशन भेटतं. आता ईएमडी म्हणजे काय, तर तुम्हाला झालं असेल टेंडरिंग मध्ये, ईएमडी म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट, जो सिक्युरिटी डिपॉझिटचा एक पार्ट असतो, जो टेंडर भरताना तुम्हाला द्यायचा असतो. म्हणजे टेंडर भरताना जे ओपन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हा पार्ट असतो. अनएम्प्लॉयड इंजिनियर असेल तर त्याला ते पैसे भरायची गरज नाही. तर मग हा ईएमडी असतो किती, तर हा 1% ते 2% असू शकतो. 1% ते 2% त्या कामाच्या व्हॅल्यूच्या. म्हणजे समजा 5 लाखाचं तुम्ही जर काम घेत असाल तर 5 लाखाच्या 1% जर ईएमडी असेल तर 5000 रुपये झाले. आणि टेंडर फी समजा 500 रुपये ठेवली असेल त्यांनी, तर 5000 आणि प्लस 500 रुपये टेंडर फी असे तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचे असतात. टेंडर भरताना त्याला तुम्हाला एक्झम्पशन भेटतं. कारण तुम्ही अनएम्प्लॉयड इंजिनियर आहात, अनएम्प्लॉयड आहात, तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे, तुम्ही अजून इन्कम काही नाहीये तुमचा, त्यामुळे गव्हर्नमेंटनं ह्या ईएमडी भरण्यामध्ये तुम्हाला एक्झम्पशन दिलेलं आहे. तुम्हाला फक्त टेंडर फी भरून टेंडर हे भरता येतं. हा एक बेनिफिट आहे. एचडी मध्ये एक्झम्पशन भेटतं. एचडी म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट. सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये एक्झम्पशन किती आहे, तर जवळपास 50% भेटतं. म्हणजे हे भरायचे असतात पैसे, फक्त हे कधी भरायचे असतात, तर तुमचं कामाबरोबर बिलातून ते मायनस केले जातात. पण बाकीचे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पाहिले तर त्यांना कसं असतं की एचडी हा तुम्हाला काम भेटलं, तुम्हाला जर काम टेंडर ओपन झालं, फायनान्शियल बिड ओपन झालं, तुम्ही सगळ्यात लोएस्ट आलात, जो लोएस्ट येतो त्याचा ईएमडी हा एचडी म्हणून कन्वर्ट केला जातो. आणि जे रिजेक्ट होतात त्या बाकीच्यांच्या सगळ्यांचा ईएमडी हा रिटर्न होतो. त्यामुळे अर्नेस्ट मनी डिपॉझिट येते, ते रिटर्नच होणार आहे. तुम्हाला काम भेटलं नाही तर ते रिटर्न होतं. तर हा एचडी जो आहे, मग हा एचडी तुम्हाला जो 5% असेल, तो कधी कधी काही टेंडर मध्ये 10% पण असू शकतो, 5 ते 10% दरम्यान असतो. तर हा एचडी तुम्हाला काम सुरुवातीला ज्यावेळेस टेंडर भेटतं त्यावेळेस टेंडरच्या वर्क ऑर्डरच्या वेळेस कधी कधी मागतात, कधी कधी 2.5% मागतात, कधी 5% मागतात, कधी 2% मागतात. तर त्यासाठी तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट पाहावं लागतं की नक्की किती आहे तो. काही कामं डायरेक्टली तुम्हाला अलॉट होतात, काही कामांमध्ये तुम्हाला प्रेफरन्स पण दिला जातो, जसं की काही कामं स्पेशल अनएम्प्लॉयड इंजिनियरसाठी निघतात आणि कमीत कमी डॉक्युमेंट लागतं तुम्हाला. आता तुम्ही जर ओपनची काम, आता आपण टेंडर टेंडर पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की ओपनचं जर काम असेल तर त्याला डॉक्युमेंट भरपूर सारे, म्हणजे पीडब्ल्यूडीचं जर तुम्ही पाहायला गेलात तर 20 ते 25 डॉक्युमेंट त्यांच्या मागितलेले असतात त्यांनी एका टेंडरला. तर एवढ्या डॉक्युमेंटेशनची अनएम्प्लॉयड इंजिनियरला गरज पडत नाही. तर त्यांनी फक्त मग काय करायचंय, त्यांनी फक्त जीएसटी रजिस्ट्रेशन काढायचंय. कारण गव्हर्नमेंटमध्ये 1% जरी तुमचा, म्हणजे 1 रुपयाचं जरी तुम्हाला काही वस्तू घ्यायची असेल किंवा टेंडर जरी द्यायचं असेल तर गव्हर्नमेंटला, तरी सुद्धा त्या व्यक्तीला जीएसटी नंबर कंपल्सरी काढावाच लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्हाला सर्टिफिकेट काढायचंय. जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कधी काढायचं, जर ज्यावेळेस तुम्हाला अनएम्प्लॉयड इंजिनियरचं तुमचं लायसन्स येईल, कामं घ्यायचे नक्की असेल तेव्हा काढा. तोपर्यंत जीएसटी रजिस्ट्रेशन काढू नका. कारण जीएसटी रजिस्ट्रेशनला प्रत्येक महिन्याला नील म्हणून तरी तुम्हाला रिटर्न भरावा लागतो. तो जर तुम्ही नाही भरला तर तुम्हाला त्याची पेनल्टी पण असते, त्याची लेट चार्जेस असतात त्याचे. त्यामुळे जीएसटी तर काढणं कंपल्सरी आहे. जीएसटी साठी आता काही जण प्रश्न येतो तुमचा की सर 20 लाखाच्या वर गेला तर जीएसटी ऍप्लिकेबल होते. तर 20 लाखाच्या वर जर गेला तर जीएसटी ऍप्लिकेबल होते, ते मान्य आहे. पण गव्हर्नमेंटच्या कामामध्ये ते नाहीये. ते गव्हर्नमेंटच्या कामामध्ये तुम्हाला पहिल्या पहिल्या दिवसापासून म्हणजे काम घ्यायचं असेल तर तुम्हाला जीएसटी सर्टिफिकेट लागतंच. ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं क्लिअर आहे सगळ्यांचं. तुमचे काही क्वेश्चन आन्सर्स असतील आतापर्यंतच्या सेशन मध्ये तर आपण घेऊ. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा तुमचे काय क्वेश्चन्स असेल ते, मी 1 बाय 1 ते घेईल ते. ठीक आहे. इंग्लिश मध्ये नाही शक्य होणार, मी मराठीतूनच बोल. आणखी काय प्रश्न आहे कोणाचा? मायसेल्फ शिवाय फ्रॉम हैदराबाद. ठीक आहे. रजिस्ट्रेशन साठी महाराष्ट्रातलं मी सांगू शकतो, तुम्ही हैदराबादचे आहात. ठीक आहे. काही प्रश्न नाही येत वाटतं कोणाचे? सर सुबेची कामं निघतात का? हो निघतात ना. निघतात का? सुबेची कामं निघतात. सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार. म्हणजे काही जण म्हणतात तर मग सुबे सर काय, सुबे काय, म्हणजे होतं असं हे. तर सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, सुबे
अशांची कामं निघतात. ती कामं असतात, पण आपण आता पाहू ती पण सुभेची कामं लिहिलेली असतात, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी काही राखीव कामं असतात. मग ती ओपन मधली पण असतात आणि काही काही कामं लॉटरी सिस्टीमवर पण निघतात. पण लॉटरी सिस्टीमची कामं हे ई टेंडरच्या पोर्टलवर निघत नाहीत. ती ऑफलाईन पण ती नसतात. ती तुम्हाला त्यासाठी पीडब्ल्यूडीच्या ऑफिसमध्ये जावं लागतं. तिथं त्यांची कधी मीटिंग असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहावं लागतं. म्हणजे आदल्या दिवशी जाऊन तुम्हाला अर्ज द्यावा लागतो, ऍप्लिकेशन द्यावं लागतं की तुम्ही उद्याच्या मीटिंगला प्रेझेंट राहणार आहात, आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊ शकता. ठीक आहे सर. तर बिल पास व्हायला किती दिवस लागतात तरी? बिल पास व्हायला डिपेंड आहे बघा. आता आपण रजिस्ट्रेशनवर आहोत, टेंडर अजून घ्यायचं आपल्याला, पण बिल पास व्हायला तुमच्या हालचाल करण्यावर पण आहे, ते पण डिपेंड आहे सगळंच. 15 दिवसापासून तो कालावधी चेंज होऊ शकतो कितीही. म्हणजे आता मी मागच्या आपला आता वेबिनार झाला होता कॉन्ट्रॅक्टचा, त्यावेळेस आव्हाड सरांनी सांगितलं, त्यांनी आता एक केस हे केली होती. जवळपास 13 वर्षानंतर त्यांना त्या व्यक्तीला 10 लाख रुपये भेटले. 13 वर्षानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल 10 लाख रुपये त्याला भेटलं. म्हणजे ह्याच्यातून 2 अर्थ निघतात की तुम्ही डॉक्युमेंटेशन जर व्यवस्थित केलं तर तुमचं बिल कधीही निघू शकतं, लवकर पण निघू शकतं. फक्त एवढंच की तुम्ही ते डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं पाहिजे तुमचं, आणि बिल मागितलं पण पाहिजे. फक्त मागून म्हणजे ओरली पण नाही, पेपरवर पण मागितलं पाहिजे. ते तुम्हाला नाही म्हणू शकत नाहीत, कारण त्यांना ते देणं बंधनकारक असतं. आणि दुसरी वस्तू ह्यातून ही निघते की 13 वर्ष जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे भेटतात. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये काम केल्याचं बेनिफिट हा आहे की तुम्हाला तुमचे पैसे बुडत नाहीत, कुठं लेट होतात पण बुडत नाहीत. सर, स्टार्टिंगला कॉन्ट्रॅक्टर सोबत काम केलं तर फायदेशीर आहे का? हो, तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणजे मी ते 3 वर्षाचा प्लॅन म्हणलं तोच म्हणलं की तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, तुम्ही जर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉबला लागलात, म्हणलात की नाही आता मी प्रायव्हेट बिल्डरकडे काम करतो, नाही मी सर्व्हेचं काम करतो, तर ते चालणार नाही ना. मला कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे तर एखाद्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा अनुभव भेटेल पहिल्या 3 वर्षाचा, आणि तुमचं प्रोफाईल पण बिल्ड होत राहील तिकडे. म्हणजे एखाद्याला लायसन वापरायला दिलं तर तुम्ही, आणि तो काय करतो, कसे बिल काढतो, कॉन्ट्रॅक्टरला कशा हँडल करतो, प्रत्येक काम कशा स्वरूपाचं करतो ते हे पण पाहायला पाहिजे. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का. म्हणजे आता तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब, पण आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये पण तुम्हाला जवळपास 15 ते 16 ऑप्शन्स भेटतील पाहायला. म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला झेडपीचं काम करायचं असेल तर झेडपीचं काम करणारा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करा. तुम्ही काम झेडपीचे करणारच म्हणता, तुम्ही मला नंतर पीडब्ल्यूडीचे काम करायचे झेडपीचे, तुम्ही काम एखाद्या रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टरकडे करताय किंवा एखाद्या इरिगेशनच्या कॉन्ट्रॅक्टरकडे करताय, डॅमचा प्रोजेक्ट चालू आहे, ते कसं चालेल? त्यामुळे जिथे तुम्हाला जॉब, तुम्हाला बिझनेस करायचा आहे 3 वर्षानंतर, तुम्हाला जिथे तुम्हाला करिअर करायचं आहे तुमचं, त्या ठिकाणी जॉब करा. ठीक आहे, एक्सपिरियन्स लागतो, ते तुम्ही किती मॅनेज करता त्याच्यावर आहे. सर, shall I start construction work in rural areas without as a engineer registration in ZP or municipal? नाही, कसलं कन्स्ट्रक्शन करायचं, म्हणजे प्रायव्हेट मध्ये करायचंय का? मोरे प्रदीप विचारतात. मोरे प्रदीप, नक्की तुम्हाला एक्झॅक्ट काय म्हणायचं ते सांगा. जे तुम्हाला अनएम्प्लॉइड इंजिनियरचं लायसन्स झेडपीचं पण भेटतं, त्याच्यावर तुम्हाला त्याची कामं पण भेटतील. प्रायव्हेट तर करू शकता, प्रायव्हेट करण्यासाठी काही लायसन्सची गरज नाही. शॉपॅक काढा, क्वालिटी द्या. मग अशी मी जे कंपॅरिझन सांगितलं होतं, प्रायव्हेट मध्ये असेल तुम्हाला तर लायसन्स वगैरे काही लागत नाही. डायरेक्ट तुम्ही फक्त क्वालिटी देणं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन देणं हे महत्वाचं आहे. जसं गव्हर्नमेंटच्या कामामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या ऐवजी इंजिनियर सॅटिस्फॅक्शन ते महत्वाचं आहे, पॉलिटिकल अधिकारी त्यांचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे, तसं प्रायव्हेट कामामध्ये तुमचा जो ओनर असेल, तुमचा जो बिल्डर असेल, किंवा तुमचा जो घर मालकात त्याचं काम तुम्ही करणार आहात, त्याचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे, त्याला क्वालिटी देणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला कामाला काम भरपूर भेटत जातील. एक काम पूर्ण करतो पण तुमच्याकडे 2-4 कामं येऊन जातील, कारण तो एवढं माउथ पब्लिसिटी करेल तुमची, त्या विचारू नका. ठीक आहे सर, किती % लोअर जायचा टेंडर मिळवण्यासाठी? जास्तीत जास्त 4 ते 5% बिलो जाऊन तुम्ही काम करू शकताय, पण हे काही दगडावरची रेष नाहीये किंवा कोणीही सांगितलंय 4 ते 5% बिलो जाऊन काम करायचं, त्याप्रमाणे होणार नाहीये. कारण काम निघतं ते तुमच्या इथल्या सगळ्या परिस्थिती जाणून, तुमच्या इथं एरिया काय आहे वगैरे ते जाणून, त्याचं रेट अनालिसिस करून ते काम निघालेलं असतं. त्याप्रमाणे त्याचे रेट असतात, त्याप्रमाणे तो कोट असतो. पण तुमच्या इथं लेबरची कॉस्ट काय चालू आहे, लेबरचा आउटपुट तुम्ही किती काढून घेताय,
तुम्ही त्याला काय रेट दिलेला आहे, तुमची स्वतःची मशिनरी आहे का भाड्याची आहे, तुम्ही पैसे व्याजाने घेऊन काम करताय का स्वतःचे तुमच्याकडे बँकेचा इंटरेस्ट द्यायचा आहे तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कन्सिडर केल्या तर तुम्हाला किती प्रॉफिट भेटायला हवा, तुम्हाला किती अपेक्षा आहे त्याची, ते कन्सिडर करून तुमचं पर्सेंटेज ठरतं किती बिलो टाकायचं ते. माणसं 20-20% बिलो जाऊन सुद्धा प्रॉफिट काढतात, तर ते मग कसा काढतात ते त्या गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजे. कारण हे पहा, आपण कॉलेजमध्ये पण शिकतोय की रेट अनालिसिस करणं किंवा कोट करणं, एखाद्याला कोटेशन देणं. तर एखाद्या कोटेशन देताना आपण काय करतो, समजा आरसीसी करायचंय, तर आरसीसी करताना जे सिमेंट लागणार आहे, वाळू लागणार आहे, खडी लागणार आहे, ह्याचं प्रपोर्शन तर तुम्हाला तेवढंच ठेवावं लागणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट पण काय म्हणतं, अनालिसिस केलं ते तेवढंच ह्यानं प्रपोर्शन केलेले. सिमेंटचा रेट, वाळूचा रेट सगळीकडे त्यांनी तो दिलेला तोच असणार आहे. तुम्हाला ते कमी मध्ये भेटत असलं तर तो तुमचा लोअर जायचा पॉईंट होऊ शकतो. लेबर जी काय कॉस्ट घेणार ते घेणारच आहे. त्याच्यावर मग तुम्हाला काय लागतं, लेबर, मटेरियल आलं, मशिनरी तुमची असली तर ठीक आहे, नाही तर रेंट चार्जेस लावावं लागेल तुम्हाला. तुम्हाला प्रॉफिट किती हवाय आणि बाकीच्या गोष्टीचे ओव्हरहेड्स तुमचे किती आहेत, तर हे सगळं कन्सिडर करून ते वर्किंग करावं लागतं की तुम्हाला किती पर्सेंटेज बिलो जाता येते, किती टक्के प्रॉफिट भेटतो. आणि गव्हर्नमेंटची कामं ही रेट अनालिसिस करून किंवा हे शिकून होत नाहीयेत. गव्हर्नमेंटच्या कामानं तुम्हाला ग्राउंडवरचा एक्सपिरियन्स तिथं कसं मॅनेज केलं जातं हे महत्वाचं पडतं. ही काळ्या दगडावरची रेस समजा, तुम्हाला शिकून कुठलंही काम भेटणार आहे. मोठी कामांची गोष्ट वेगळी, मोठ्या कामामध्ये तुम्हाला रेट अनालिसिस करणं वेगळं आहे. पण तुम्ही आता जी कामं करणार आहात इनिशियल लेवलला 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंतची लमसम डायरेक्ट पर्सेंटेज टाकून घेतले जातात. तिथं कॉम्पिटिशन काय चालू आहे ते पण पाहिलं जातं. नाहीतर तुम्ही म्हणताल नाही मला 5%च काम परवडतं, पण तिकडे तो माणूस 20% बिलो जाऊन करतो ना. तो कशामुळे करतोय, त्याचे काय स्किल्स आहे, त्याची स्वतःची मशिनरी आहे का, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात पर्सेंटेज टाकणं. लायसन्स काढल्यावर डिग्री सर्टिफिकेट वापरून स्वतःचा व्यवसाय करू शकतो का, कारण जीएसटी दोन्ही वेळेस लागेल. लायसन्स काढल्यावर डिग्री सर्टिफिकेट वापरून स्वतःचा व्यवसाय नाही, लायसन्स काढल्यावर कुठला व्यवसाय करणार अजून तुम्ही, म्हणजे गव्हर्नमेंटचं जर लायसन्स काढलं तर गव्हर्नमेंटच तुम्ही हे करणार. आणि ज्यावेळेस आपण एखादी प्रोप्रायटरशिप फर्म असते, ज्यावेळेस आता तुम्ही ज्यावेळेस आता हे प्रेझेंटर तुम्ही ज्यावेळेस लायसन्स काढताय तुम्ही, त्यावेळेस तुमचा जीएसटी नंबर हा तुमचा प्रोप्रायटरशिपवर असतो, म्हणजे तुमचा इंडिव्हिज्युअल पॅनवर असतो तो. त्यामुळे तुम्ही त्याच्या अंडर तुम्ही 4 किंवा 10 तुम्ही हे करा, कामं करा, ती सगळी कामाच्या त्या कामाच्या अंडर किंवा त्या व्यवसायाच्या अंडर हा जीएसटी नंबर ऍप्लिकेबल असणार आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही ठरवून घ्या की नक्की कुठला व्यवसाय करायचा आहे, त्याच्या रिलेटेड करा. हाऊ टू रजिस्टर फॉर जीएसटी. जीएसटी साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन महा जीएसटी पोर्टल आहे, त्या जीएसटी पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या जीएसटीचं. पण स्वतः करायचं ऐवजी पहिले थोडीशी माहिती घ्या, नक्की त्यामध्ये काय काय फील्ड्स लागतात, कुठलं करायचं, प्रॅक्टिशनर म्हणून करणार आहेत का टॅक्स पेअर म्हणून करणार आहेत, तर त्यामध्ये पण बरेचसे पॉईंट्स आहेत. आणि त्या पद्धतीनं करा. आणि सीए कडे जाऊन केलं तर चांगलं, कारण तो पुढे जाऊन तुम्हाला त्याचा रिटर्न पण भरायचे आहेत. कारण रजिस्ट्रेशन करायला काय आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, गव्हर्नमेंटनं सगळं फ्रीज ठेवलेलं आहे. जसं आता पीडब्ल्यूडीचं लायसन फ्री आहे, तसंच जर तुम्हाला जीएसटी काढायचं असेल, ईएसआय काढायचं असेल, पीएफ काढायचं असेल, पीटी प्रोफेशनल टॅक्स काढायचा आहे, कोणतंही रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटमध्ये करायचं असेल तर सगळ्या गोष्टी फ्री आहेत. पण हेच रजिस्ट्रेशन जर तुम्ही बाहेर करायला गेलात तर त्याला तुम्हाला 10,000 पासून ते 20,000 पर्यंत खर्च तुमच्याकडून घेतला जातो. जीएसटी नंबर काढण्यासाठी पण 1,000 रुपयापासून तुमच्याकडे 2,000 ते 3,000 रुपयापर्यंत घेतले जातात. पण सगळ्या गोष्टी फ्री आहेत. ते लोक घेतात ते सर्व्हिस चार्ज घेतात. तर ही एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी पुढे ते सांगणारच आहे की जर तुम्ही ई टेंडरिंग ऍज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घेत असाल तर हे तुम्हाला करणं, हे जर तुम्ही केलं तर चांगलंच आहे ते. ठीक आहे, ठीक आहे. मी क्वेश्चन्स बरेच येत आहेत, आपण मी पुढचा हे पार्ट घेतो. आपण इज एव्हरी डिपार्टमेंट हॅज डिफरंट लायसन्स. हो, प्रत्येक डिपार्टमेंटला वेगळं लायसन असतं. त्या टेंडरमध्ये पण लिहिलेलं असतं की काही डिपार्टमेंटला तुमचं ते पीडब्ल्यूडीचं लायसन्स चालतं, त्यासाठी सेपरेट लायसन्स काढायची गरज नाही काही अमाऊंट पर्यंत. जसं की पुणे महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये जर तुम्ही पाहिलं, वाचले टेंडर, तर त्याच्यामध्ये असं असतं की 1.5 कोटीपर्यंतच्या कामाला तुमचं पीडब्ल्यूडीचं लायसन्स चालतं, सेपरेट महानगरपालिकेचं लायसन्स काढायची गरज नाही. पण जर ते टेंडर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला 3 महिन्याच्या आतमध्ये, 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुणे कॉर्पोरेशनचं लायसन्स काढून तुम्हाला द्यावं लागतं.
आणि 1.5 कोटीच्या वरची कामं घ्यायची असेल तर डायरेक्ट तुम्हाला पहिलं लायसन्स कंपल्सरी आहे. अशा नियम अटी लिहिलेले असतात, त्यासाठी टेंडर वाचायचंय. आपण थोडं पुढे गेल्यावर मी सांगतो तुम्हाला कसं आहे ते. लोएस्ट टेंडर कॅन बी रिजेक्टेड. हो, रिजेक्ट करू शकतात, पण त्यासाठी काहीतरी आधार लागतो, बेस पॉईंट लागतो. जर तुम्ही त्या माणसाला टेक्निकल क्वालिफाय केलंय तर ते असं होतं, म्हणजे एनव्हलप 1 ओपन केलंय, तर एनव्हलप 1 वर जर ओपन झालं म्हणजे टेंडरिंग 2 सिस्टीम टेंडरमध्ये निघते, 2 एनव्हलप मध्ये निघते. एनव्हलप 1, एनव्हलप 2. एनव्हलप 1 जर तुमचं ओपन झालं तर तुम्ही टेक्निकली क्वालिफाय आहात, तुम्ही बरोबर आहात म्हणून तुमचं एनव्हलप 2 ओपन केलंय. मग एनव्हलप 2 जर तुमचं ओपन केलंय, तुम्ही लोएस्ट आलात तर तुम्हाला काम देणं कंपल्सरी आहे. पण जर रिजेक्ट करत असतील तर त्यामागे काही ना काहीतरी रिझन त्यांना द्यावं लागतं. ते रिझन व्हॅलिड असावं लागतं. जणू काय तुम्ही काही खोटे डॉक्युमेंट दिले असतील किंवा काय असेल, असं जर काय असेल तर ते तुम्हाला रिजेक्ट करू शकतात. ठीक आहे, ठीक आहे. पॉईंट मी घेतो हे पुढचे. आपण पुढचा पार्ट थोडासा घेऊ आता. बरेच प्रश्न यायला लागलेत. ठीक आहे, तर ई टेंडरिंग काय आहे? तर ई टेंडरिंग तुम्हाला सांगतो की ई टेंडरिंग हे कधीपासून आलंय, थोडंसं हिस्ट्री माहित असावी म्हणून. कारण मुलं ना, म्हणजे आता मला थोडंसं राग पण येतो कारण एवढं जीव तोडून जरी सांगितलं असेल ना, मुलं काहीतरी वेगळंच काहीतरी कन्सिडर करून चालत असतात. म्हणजे काही जण ऍडव्हर्टाईज करतात की ई टेंडरिंग मध्ये 10 वर्षापासूनच्या अनुभवी व्यक्तीकडून शिका. तर आता त्यांनी बदलाय पण चालू केलंय. ई टेंडरिंगचं ई काढून टाकलाय. टेंडरिंग मधल्या 10 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडून शिका. 10 वर्ष ई टेंडरिंग होऊन चालू पण नाही झालेलं तरी सुद्धा मुलं म्हणतात की 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा ई टेंडरिंग मधला. अशा मुलं जातात ते. तर थोडं आपण पण स्टडी करत नाही, ऍक्च्युअल कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, त्यात कंटेंट काय आहे, जसं अनालिसिस म्हणतो. प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करणं सिव्हिल इंजिनियरला गरजेचं आहे, प्रत्येक गोष्टीचा. तर ई टेंडरिंग मग कधीपासून चालू झालंय? तर 2012 पासून चालू झालेलं आहे. 2012 पासून चालू झालं तेव्हा ते फेज मॅनर मध्ये होतं. जसं की 10 लाखाच्या पुढचीच कामं तुम्हाला ई टेंडरिंगनं काढली होती त्यावेळेस गव्हर्नमेंटनं. नंतर 2015 पासून 5 लाख आणि त्याच्या वरची कामं, आणि 1 एप्रिल 2016 पासून 2 लाख आणि त्याच्या वरची कामं. ते आतापर्यंत हीच आहे. 2 लाख आणि त्याच्या वरची कामं सगळी ऑनलाईन पद्धतीने निघतात. बाकीची 2 लाखाच्या आतली जी कामं असतील तर ती कामं ऑफलाईन पद्धतीने निघतात. ते डायरेक्ट तुम्हाला देऊ शकतात ते ग्रामपंचायत पण. तर 2 लाख हे कुठले लिमिट आहे? तर ते पुढच्या स्लाइड मध्ये आहे. गुड्स. आता टेंडर कॅटेगरी 3 आहेत. तर टेंडर हे सर्च करण्यासाठी उपयोगाला पडतात, आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आता हे पण तुम्हाला हे समजतं ह्याच्यावरून. तर 3 कॅटेगरीमध्ये टेंडर निघतात: गुड्स, सर्व्हिसेस आणि वर्क्स. गुड्स म्हणजे फक्त मटेरियल सप्लायची कामं, ज्याच्यामध्ये स्टेशनरी पासून ते कोणतंही मटेरियल असू दे, आपलं कन्स्ट्रक्शनचं असू दे किंवा कुठलंही, सगळं मटेरियल सप्लाय कुठलंही. तर हे सगळे मटेरियल सप्लाय हे 2 लाख आणि त्याच्या वरच्या कामासाठी आहे. त्यासाठी ऑनलाईन टेंडर काढणं कंपल्सरी आहे. पण असं म्हणलेलं नाही कुठेही गव्हर्नमेंटनं की 50,000चं काम असलं तर ते ऑनलाईन करू नका. आणि फक्त एवढंच म्हणलंय की 2 लाखाच्या वरचे कंपल्सरी काढणं, ऑनलाईन टेंडर काढणं कंपल्सरी आहे. कमी असतील तरी सुद्धा चालू शकतो. सर्व्हिस सेक्टर मधले कुठली येतात टेंडर कॅटेगरी सर्व्हिस म्हणलं की, तर आर्किटेक्ट, पीएमसी, कन्सल्टंट, हे जे अपॉइंट करायचे असतात, ज्याला मध्ये मटेरियल लागत नाही, जसं लेबर सप्लायची कामं असतील, हाऊसकीपिंगची असेल, मेंटेनन्सची कामं असतील, हे सगळे सर्व्हिस मध्ये येतात. आणि वर्क्स म्हणजे लेबर प्लस मटेरियलची जी कामं निघतात ती म्हणजे आपली सिव्हिल वर्कची जी कामं असतात ती सगळी वर्क्स कॅटेगरीमध्ये येतात. तर ही टेंडर ह्याला लिमिट आहे 3 लाख. म्हणजे आपल्या कामांसाठी 3 लाखाच्या वरची जी कामं असतात ती सगळी ऑनलाईन पद्धतीने निघतात. ठीक आहे. तर पुढचा पार्ट आहे की हे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे हे ई टेंडरिंग का चालू केलं होतं काय वगैरे. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही अनालाइज करा, वाचा नक्की काय आहे, किंवा माझ्या जुन्या तुम्ही युट्यूबवर जरी व्हिडिओ पाहिले तरी तुम्हाला ह्याच्यातून समजून येईल. मी ह्याच्यावर वेळ नाही जाऊ देत. तर बराचसा काय आहे, तर रिड्यूस तुमची लाईफ सायकल, जी पूर्ण प्रोक्युरमेंटची सायकल होती, जे म्हणजे टेंडर काढण्यापासून ते टेंडर ओपनिंग पर्यंतची, अवॉर्ड करण्यापर्यंतची, ही जी पहिलं 2-1 महिने लागत असेल त्या पूर्ण प्रोसेसला, ती एकदम कमी होऊन ते 7 ते 8 दिवसावरच तुमची ती प्रोसेस आली. परत तुमचं पेपर वर्क वाचलं, ट्रान्सपरन्सी आली त्याच्यामध्ये. ट्रान्सपरन्सी नक्कीच आली. म्हणजे पहिलं हे कळत नव्हतं की टेंडर कोणाला भेटलं, काय झालं, सांगतील त्यावेळेस होतील. पण आता टेंडर पब्लिश झालं की दुसऱ्या मिनिटाला ते ऑनलाईन असतं. तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यावरून ते डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला त्या ऑफिसला भेट द्यायची गरज नाहीये डाउनलोड करण्यासाठी किंवा टेंडर वाचण्यासाठी, बरं का. तुम्हाला साईट पाहण्यासाठी जावं लागणार आहे. काम जर घ्यायचं असलं तर साईट पाहणं वगैरे ते महत्वाचे मुद्दे असतात वेगळे.
पण टेंडर घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही बसल्या जागी ते टेंडर डाउनलोड करू शकता. साईट व्हिजिट करून आल्यानंतर ते किती रेटमध्ये टाकायचं बीओक्यू दिलेला असतो. तो बीओक्यू तुम्ही पर्सेंटेज किती बिलो टाकायचं ते टाकून तुम्ही ऑनलाईन भरू शकता. पेमेंट पण बँकेत जायची गरज नाही, डीडी काढायची गरज नाही, डायरेक्ट ऑनलाईन करू शकतात. तसंच सबमिट केल्यानंतर ओपन करायला पण तिथं प्रेझेंट राहायची गरज नाही. तिकडे टेंडर ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे ते कीज लावून वगैरे ओपन करतात आणि टेंडर ओपन केलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मेसेज येत राहतो, तुम्ही रिजेक्ट आहात, हे झालेलं आहात, आणि टेंडर कुणाला भेटलं, किती पर्सेंटेज मध्ये भेटलं, तुमच्याबरोबर किती कॉम्पिटिटर आले, त्यांचे काय काय डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केले होते, हे सगळंच्या सगळं ऑनलाईन तुम्हाला तिथं पाहायला भेटतं. म्हणजे कॉम्प्युटरनं किती अमाऊंट टाकली होती, त्यानं कोणते डॉक्युमेंट टाकले होते त्या सबमिट करताना, सगळं पाहायला भेटतं. त्यामुळे ही ट्रान्सपरन्सी आली असं म्हणायला काय हरकत नाही पूर्ण एकदम. तर आता हे करताना मग तुम्हाला काय काय लागतं टेंडर जर करायचं असेल तर काही नेसेसरी डाउनलोड सॉफ्टवेअर्स आणि हे रिक्वायरमेंट आहेत. जसं की इंटरनेट एक्सप्लोरर तुम्हाला गरजेचं आहे, जावा लागतं तुम्हाला, त्याची सेटिंग करावी लागते, डीएससी लागते, डिजिटल सिग्नेचर. ही डिजिटल सिग्नेचर अशी असते, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ही अशा प्रकारची डिजिटल सिग्नेचर असते. हे टोकन आहे, एक पेन ड्राईव्ह सारखं टोकन आहे, पण ह्याच्यामध्ये डेटा काहीच नसतो. तर हे तुम्हाला काढावं लागतं डिजिटल सिग्नेचर, त्याशिवाय तुम्हाला लॉग इन करता येत नाही. लायसन्स काढताना गरज नाही डीएससीची, पण टेंडर ज्यावेळेस भरायचं असेल तुम्हाला पोर्टलवर, ज्यावेळेस तुम्हाला टेंडर सबमिट करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला डिजिटल सिग्नेचर लागते. तर डिजिटल सिग्नेचर ही 2 म्हणजे क्लासमध्ये येते, क्लास 2 आणि क्लास 3. तर ती मग कोणती काढताल तुम्ही? आता तुम्हाला लायसन्स जर काढायचं असेल, तुमचा जर निर्णय झाला असेल आता एवढा आपल्या डिस्कशन पर्यंत, तर तुम्हाला डीएससी काढायची असेल तर क्लास 2 ची काढावी लागेल. छोटी कामं करायची असेल तर, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कामं करायची असेल तर क्लास 2 ची डीएससी साइन प्लस एन्क्रिप्शन असणारी तुम्हाला डीएससी काढायची आहे. क्लास 2 ची डीएससी साइन प्लस एन्क्रिप्शन म्हणजे सिग्नेचर प्लस एन्क्रिप्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात, अशी सिग्नेचर डीएससी काढायची. तिला व्हॅलिडिटी मध्ये येते. ती व्हॅलिडिटी की 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष अशा व्हॅलिडिटी मध्ये येते. तर 2 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये काढा, कारण तुम्ही कंपॅरिझन करून जर पाहिलं तर 2 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये परवडते. म्हणजे 1-1 वर्षाने रिन्यू करत राहायची किंवा 3-3 वर्षाने रिन्यू करायची. त्याच्याऐवजी 2-2 वर्षाने रिन्यू करायला तुम्हाला कॉस्ट कमी येते, ती 400-500 रुपयाचा फरक पडतो. पण आता तेवढे पण रुपये तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, म्हणून 2 वर्षाच्या व्हॅलिडिटीनं काढा ते. कोणत्या कंपनीची काढायची? तर ई मुद्राची काढायची. दुसऱ्या बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यामध्ये, पण ई मुद्राची चांगली आहे. ई पास त्याचं टोकन असतं, साइन प्लस एन्क्रिप्शन कॉम्बो म्हणताल तुम्ही त्याला, 2 इयर्स व्हॅलिडिटी, क्लास 2 ची डीएससी काढायची. ठीक आहे. आता डीएससी कोणाकडे भेटेल? तर तुमच्या जवळ जे सीए असतील ते देतील, किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मीही तुम्हाला देईल काढून ते. डीएससी काढताना तुम्हाला 1000 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो क्लास 2 च्या. क्लास 3 ची डीएससी तुम्हाला लागते, सेंट्रल गव्हर्नमेंटची जर कामं करणार असाल तुम्ही तर क्लास 3 ची डीएससी लागते. ती डीएससी ला तुम्हाला 2500 रुपयापासून ते 4000 रुपयापर्यंत कॉस्ट लागू शकते क्लास 3 ची. म्हणजे सीपीडब्ल्यूडी, रेल्वे, एमएसबी ह्याची जर कामं करणार असेल, एमएसबी ला पण क्लास 3 ची लागते, ह्याची जर तुम्ही कामं घेणार असाल तर क्लास 3 ची डीएससी लागते. विनरार वगैरे हे सॉफ्टवेअर्स आहेत जे बेसिक गरजेचे आहेत तुम्हाला. डॉक्युमेंट प्रिपेअरिंग साठी सॉफ्टवेअर किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही सॉफ्टवेअर्स आहेत, पीडीएफ तयार करायचे त्याच्यातून होऊ शकतं. डॉक्युमेंट सायनिंग करायचे सॉफ्टवेअर जसं की ॲडोब रीडर डीसी असेल, किंवा मल्टिपल पेजेस साइन करण्यासाठी पीडीएफ सायनर असेल ते लागतात. पेंट थोडंसं काही एडिट करायचं असं आपलं त्यासाठी ते लागतो. एनीडेस्क जर सपोर्ट घ्यायचा असेल तर तो एनीडेस्क गरजेचा आहे. आणि डॉक्युमेंट कॉम्प्रेसर, म्हणजे जर फाईल मोठे झाले तुमच्या तर ते कॉम्प्रेस करण्यासाठी डॉक्युमेंट कॉम्प्रेसर असतात ते लागतात. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही टेंडर भरायला तुमच्या कॉम्प्युटरची सेटिंग वगैरे करून तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तर मग आता तुमच्यासाठी महत्वाचं काय? आता कॉलेज लेवलला आहात, अजून पास आउट समजा काही असतील तुमच्या, मला म्हणले होते मॅडम की तुमचे अल्युमिनी पण आलेले आहेत या ठिकाणी. तर जे पास आउट झालेले आहेत तर त्यांना तर माहित आहेच की टेंडर सर्च कसं करायचं, तरी सुद्धा मी सांगतो, जे पास आउट नाहीत झालेले त्यांच्यासाठी एक सांगतो की तुमचा जर निर्णय असेल मला टेंडर घ्यायचेच आहेत आता, तर मग आतापासून टेंडर सर्च करायला चालू करा. त्यासाठी काही लायसन्सची गरज नाहीये. वेबसाईटवर तुम्ही गेलात तर टोटल तुम्ही टेंडर सगळे सर्च करू शकता, डाउनलोड करू शकता, बीओक्यू पर्सेंटेज टाकू शकता. फक्त सबमिट तुम्हाला नाही करायचे ते. डीएससी असेल तर अकाउंट पण काढू शकता तुम्ही वेबसाईटवर, कारण फ्रीच आहे सगळं. ते गव्हर्नमेंटनं सगळं फ्री आहे, काही अॅन्युअल चार्जेस नाहीत, काही नाहीयेत. फक्त टेंडर परचेस करायचं, म्हणजे जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर परचेस करावं लागतं. ईएमडी असेल तर ईएमडी भरावं लागतं, आणि सुबेचं काम असेल तर ईएमडी पण भरायचं नाही, पण लायसन नाहीये तुमच्याकडे. तर मग हे टेंडर सर्च कसे करायचे तो आज आपण पाहणार आहोत.
जे मला टास्क होती की टेंडर मधल्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत ते सांगायचे आणि टेंडर सर्च थोडंसं सांगायचं आहे तुम्हाला. टेंडर थोडंसं म्हणजे पूर्णच सांगणार आहे मी, म्हणजे याच्यामध्ये काही मी महाग ठेवणार नाहीये, पूर्ण आहे. म्हणजे मी तुम्हाला आयडिया तर देईल, मार्ग दाखवेल की कसं शोधायचं ते, यातून तुम्ही शोधू शकता. जवळपास जर आम्ही ट्रेनिंग जर ह्याचं द्यायचं म्हणलं तर मला ते 2 दिवसाचं ट्रेनिंग असतो तो पूर्ण. टेंडर सर्च करायला पण 2 दिवस लागतात, तर एवढा डिटेलमध्ये जावं लागतं. पण तुम्हाला मी आता सांगतो, तुम्ही तुमच्या लेवलला टेंडर सर्च करू शकता एवढ्या गोष्टीनं पण. तर टेंडर सर्च कसे करायचे, तर कधी एवढं फक्त लक्षात ठेवा, हिडन टेंडर असतात. असं बरंच जुन्या असेल त्यांना माहित असेल की टेंडर हिडन असतात, टेंडर दिसत नाहीत, पोर्टलवर टेंडर टाकतच नाहीत, डायरेक्ट टेंडर दिलं जातं असं म्हणतात. पण जर ऑनलाईन टेंडर टाकला असेल तर टेंडर हिडन टेंडर अशी काही कन्सेप्ट नाहीये, तो एक बाऊ करून ठेवलेला फक्त. टेंडरिंगचा म्हणजे भीतीत फक्त दाखवलं की टेंडरिंग खूप अवघड आहे, काही अवघड नाही, एकदम सोपं आहे टेंडरिंग वगैरे करणं. हे हिडन टेंडर वगैरे काही नाहीये, ते चुकीची मेथड वापरतात सर्च करायची. ती चुकीची मेथड वापरलेली असते म्हणून त्यांना असं म्हणलं जातं की हे टेंडर हिडन आहे म्हणून, आणि हिडन केले जाऊ शकतात. किंवा दुसऱ्याचे पर्सेंटेज दिसतात, तर दुसऱ्याचे पर्सेंटेज जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत दिसत नाहीत, त्यामुळे डायरेक्ट काम कोणाला देऊ शकत नाहीत. एक तर तुम्हाला जास्तीत जास्त एनव्हलप 1 असतं, म्हणजे तुमचं टेक्निकल एनव्हलप असतं, त्यातून रिजेक्ट केलं जाऊ शकतं, नाहीतर तसं डायरेक्ट रिजेक्ट करता येत नाही त्यांना. ठीक. मग सर्च कसं करायचं नाही टेंडर, तर पिनकोड नुसार कधी सर्च करायचं नाही, लोकेशन नुसार करायचं नाही कधी सर्च, आणि कॅटेगरीनुसार नाही करायचं. कारण हे थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेलं असू शकतं. तर त्यामुळं ह्या पद्धतीने सर्च नाही करायचं टेंडर. टेंडर सर्च कसं करायचं, तर टेंडर आयडी माहित असेल तर वेल अँड गुड, मग तर टेंडर लगेच भेटून जातं. तुम्हाला डिपार्टमेंट माहित असतं, म्हणजे आता एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, मला सांगा तुम्ही टेंडर आता एवढ्या, म्हणजे आता आपण वेबसाईटवर गेलो, वेबसाईटवर दाखवतो मी तुम्हाला लगेच. आपण जर आता वेबसाईटवर गेलो, तर वेबसाईटवर जर पाहायला गेलं तर किती टेंडर्स असतील बघू आज आपण. आता किती टेंडर्स आहेत ते मी या ठिकाणी सर्चवर जातो. मी आता हे करतोय ना, हे तुम्ही करून पहा नंतर. हे जे ओपन टेंडर आहेत, टेंडर टाईप मध्ये ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर्स आहेत. तर हे आपण पाहणार आहे ते ओपन टेंडर पाहणार आहे. लिमिटेड टेंडर काय आहेत ते पाहण्यासाठी थोडंसं तुम्ही पहा, तुम्हाला भेटून जाईल, आमच्या व्हिडिओमध्येच भेटून जाईल बाकीचे पण. आता इथं ऑर्गनायझेशन आहेत, तर आता एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला जर टेंडर घ्यायचं असेल, मी असं दाखवतो एक मिनिट तुम्हाला. आता वेबसाईटवर किती टेंडर आहेत, फक्त एकच वेबसाईट घेतोय आपण ना, ह्या वेबसाईटवर किती टेंडर आहेत. ठीक आहे, हे सर्च झालंय. या ठिकाणी मी एकदम लास्टच्या वर क्लिक करतो. तर या ठिकाणी आज वेबसाईटवर 4636 टेंडर्स लाईव्ह आहेत. मग ह्यापैकी माझे टेंडर्स कुठले आहेत हे कसे समजायचे. जर या ठिकाणी मी आता गेलो तर टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन पण आहे. टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन मध्ये जर गेलो तर मला या ठिकाणी काय दिसतंय की या ऑर्गनायझेशन दिसतात, म्हणजे 1 पासून चालू झालंय ते खाली 127 पर्यंत 127 ऑर्गनायझेशनचे टेंडर आज लाईव्ह आहेत. त्यापैकी जे 4636 टेंडर्स ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनचे मिळून आहेत तिथं वेबसाईटवर. तर मग ह्यापैकी आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तुम्हाला माहित असतंच ना की तुम्हाला कुठली कामं करायचे आहेत, तर झेडपीची करायचे आहेत का पीडब्ल्यूडीची करायचे. म्हणजे तुम्हाला काय माहित असतं, ऑर्गनायझेशन माहित असतं, एक ऑर्गनायझेशन माहित आहे तुम्हाला. दुसरं काय माहित असतं, त्याचं डिपार्टमेंट कुठले ते माहित असतं, किंवा एरिया माहित असतो की माझ्या ऑर्गनायझेशन मधलं माझ्या तालुक्याचं करायचंय का माझ्या गावाचं करायचंय का पीडब्ल्यूडी असेल तर माझ्या सर्कलचं करायचंय हे तुम्हाला, किंवा कॉर्पोरेशनचे काम असेल तर माझ्या वॉर्ड मधलं काम आहे का ते पाहायचं. तेवढं तर तुम्हाला माहित असतं. प्लस अजून दुसरी गोष्ट काय माहित असते कॉन्ट्रॅक्टरला, की किती अमाऊंटचं काम करायचंय. म्हणजे तुम्हाला 5 लाखाचं काम करायचंय का 10 लाखाची कामं घ्यायचे. कारण तुम्ही आता जर पाहायला गेला, पण हे जे 4636 होते याच्यामध्ये कोटीची पण कामं आहेत, सगळेच काम मिक्स आहेत. मग तुम्ही यातून फिल्टर कसं करू शकता, तर एक तर तुम्ही ऑर्गनायझेशनचा फिल्टर लावू शकता, दुसरा फिल्टर आहे तो अमाऊंटचा फिल्टर. कारण तुम्हाला तुमची कॅपॅसिटी माहित असते, मी एवढ्यापर्यंतची कामं करू शकतो आणि कुठल्या ठिकाणची कामं करायची हे तुम्हाला माहित असतं. तर मग हे 127 ऑर्गनायझेशन आहेत, कुठल्या कुठल्या आहेत तिथे ट्रस्ट पण आहेत. हे पहा, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट, कॉर्पोरेशन आहेत, सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सांगली मिरज, हे अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहेत, त्यामुळे खालीवर असतील कॉर्पोरेशन पण सगळ्या. उल्हासनगर म्युनिसिपल असेल, ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस, आरटीओ ची कामं असतील, आरडीडी सीओ, म्हणजे आरडीडी म्हणजे कुठले, तर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कुठला, तर त्या जिल्ह्याचा. म्हणजे हे काय असतं, तर झेडपीची काम असतात ही. आरडीडी सीईओ पुणे म्हणजे पुणे झेडपीचं काम.
RDDCO रायगड म्हणजे रायगड झेडपीचं काम. तुम्ही नगर मधले आहात तर अहमदनगरचं वर येतं इथं RDDCO अहमदनगर. तर अहमदनगर झेडपीचं काम, ही झेडपीची कामं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर अहमदनगर झेडपीची किती कामं आहेत आता इथे, तर अहमदनगर झेडपीची 128 कामं. आता मी जर या 128 वर क्लिक केलं तर मला सुद्धा वेळ लागेलच बराच, की नक्की आता हे गुड्स मधलं काम आहे, वर्क्स मधलं काम आहे का सर्व्हिस मधलं काम आहे, 5 लाखाच्या आतली काम आहेत का 10 लाखाच्या आहेत का, हे मेडिकलचं काम आहे का रोडचं काम आहे, हे सगळं फिल्टर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो ऍडव्हान्स सर्च आहे वर तो उपयोगाला पडेल. आता हे 128 मधलं शोधणं मुश्किल काम आहे, म्हणजे नक्की मला तालुक्यामधलं, माझ्या तालुक्यामधलं पाहिजे असेल तर ते पण तसं पण सर्च करायला पाहिजे. मग हे कसं सर्च करायचं, ह्या ऑर्गनायझेशन मध्ये वगैरे जायचं नाही. मग सर्च कसं करायचं, तर या ठिकाणी सर्च आहे हा ऍडव्हान्स सर्च वर. या ठिकाणी जर तुम्ही आता पाहायला गेलात, जसं मी तुम्हाला ह्या चालू होताना पण सांगितलं होतं की किती टेंडर पब्लिश होतात, तर मी आज एक्झाम्पल दाखवतोय. टेंडर टाईप ओपन टेंडर, मी दुसरा कुठलाच फिल्टर लावून, इथे जे रेड आहे तेवढे फक्त कंपल्सरी तुम्हाला फिल्टर हे लावायचं आणि कॅप्चा टाकायचा. ओपन टेंडरचा मला पाहायचंय की डेट क्रायटेरिया म्हणजे आज पब्लिश झाले टेंडर पाहिजे, तर मी हे डेट क्रायटेरियाचा फिल्टर लावू शकतो. डेट क्रायटेरियाचा फिल्टर पब्लिश डेट, त्यामध्ये दुसरे पण आहेत की जसं की पब्लिश डेट एक महत्वाचा आहे आणि बीड सबमिशन एंड डेट, म्हणजे आपण शेवटच्या क्षणाला जर काही करणार असेल की आज शेवटची डेट असणारे टेंडर किती, आज मला तेवढं माहिती आहे की आज त्याची लास्ट डेट आहे, ते टेंडर शोधायचं म्हणलं तर बीड सबमिशन एंड डेट घेणार. आणि आज पब्लिश झाले टेंडर पाहिजेत मला तर पब्लिश डेट, कारण आता जवळपास 1:30 वाजत आलाय, तर पब्लिश डेटचे टेंडर पाहू आपण किती, 10 तारीख 10 तारीख, आणि या ठिकाणी कॅप्चा टाकत होतो. या ठिकाणी पाहायला गेलं तर 305 टेंडर सकाळपासून आतापर्यंत म्हणजे 1:30 वाजेपर्यंत 305 टेंडर पब्लिश झाले. तर मग एवढ्या टेंडर पैकी पण मला माझ्या एवढ्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातले पब्लिश झाले ना, हे वेबसाईट ही पूर्ण महाराष्ट्राची आहे, तर मग मला तेवढं नको आहेत ना, मला माझ्या एरियामधले पाहिजे, तर ते कसे पाहणार मी, त्या ठिकाणी टेंडर टाईप ओपन टेंडरचा फिल्टर लावणार. खाली ऑर्गनायझेशन आहे, आता हे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी, ऑर्गनायझेशनचा फिल्टर आहे, त्या ऑर्गनायझेशनच्या फिल्टर मध्ये जाणार मी. आता मला काम कोणतं करायचंय, तर झेडपीचं शोधायचं. समजा चला अहमदनगर झेडपीच पाहू आपण. अहमदनगर झेडपी डिपार्टमेंट पाहायचंय, तर डिपार्टमेंट आता इथं खाली आलेत, अहमदनगर डेप्युटी सीओ व्हीपी, अहमदनगर रुरल वॉटर सप्लाय स्कीम, अहमदनगर वर्क्स डिव्हिजन, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स पण असतात, जसं की हेल्थ डिपार्टमेंट असेल, असे वेगवेगळे असू शकतात. तर आता ह्या 3 डिपार्टमेंटचे टेंडर्स ऑनलाईन आहेत म्हणून हे डिपार्टमेंट दिसत आहेत. मेडिकल किंवा हेल्थ असे जे काही डिपार्टमेंट्स असतील त्यांचे टेंडर ऑनलाईन नाहीये सध्या, म्हणून ते दिसत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. आता ह्या झेडपी पैकी जर एखादी झेडपी जर दिसत नसेल तर असं नाही समजायचं की ह्या झेडपीचं या ठिकाणी या वेबसाईटवर टेंडर निघत नाहीत. या वेबसाईटवर त्यांचे टेंडर निघतात, फक्त ते आत्ता लाईव्ह म्हणून ते ऑर्गनायझेशन दिसत नसेल. ठीक आहे. अहमदनगर या ठिकाणी मग डिपार्टमेंट मध्ये जाताना मी पाहणार रुरल वॉटर सप्लाय स्कीमचे असेल तर हे घेईल मी, पण मला माझ्या तालुक्याचे माझ्या गावा लेवलपर्यंतचे टेंडर पाहायचे आहेत, तर मग मी अहमदनगर डेप्युटी सीओ व्हीपी सिलेक्ट करणार. हा डिव्हिजन मध्ये जाणार. आता हे बघा, हे तुमचे तालुके दिसायला लागले, अहमदनगर मधले तालुके, अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा वगैरे सगळे तालुके. तर आता ह्यापैकी जर समजा एखादा तालुका नसेल या ठिकाणी, तर असं समजा की त्या तालुक्यामधलं एकही काम आता सध्या लाईव्ह नाहीये बरं का, म्हणजे त्याची मुदत समजा आता अर्ध्या तासापूर्वी जर त्या तालुक्यातले 10 कामं असतील तर ती आत्ता नाहीयेत, त्यांचं लास्ट डेट संपलेले आहे म्हणून हे इथे दिसत नाहीये. ठीक आहे. आता समजा मला पारनेर मधलं समजा एक काम बघतो मी, डिव्हिजन पारनेर, सब डिव्हिजन मध्ये काय येत आहे, तर हे धवलपुरी, कानपूर, पठार आणि पडाळी रांजणगाव. तर मग हे काय आलंय, तर ही गावं झाली. तर मग मला सांगा, तुम्ही जर एवढ्या लेवल पर्यंत जर जात असाल झेडपीचे काम सर्च करताना, तर तुम्हाला टेंडर भेटणार नाही असं कधी होईल का? तुम्हाला सगळे टेंडर या ठिकाणाहून तुम्हाला भेटू शकतात, सर्च करायला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे काही काही लोकांना हे सर्च माहित पण नसतं की ऍडव्हान्स सर्च कसं आहे नक्की. तर मग तुम्ही जर गाव लेवल पर्यंत जात असाल तर एखाद्या गावामध्ये किती टेंडर असतात, 2 किंवा 3. तेवढे जर टेंडर असतील तर मग तुम्हाला बाकीचं इथलं हे फिल्टर जे आहेत, हे सगळे बाकीचे फिल्टर काहीच लावायची गरज नाही ना, कुठलाच फिल्टर लावू नका, मग डायरेक्ट सर्च करा. एकदम बेसिक घेतोय, कॉलेज लेवलला तुम्ही आहात म्हणून एकदम डिटेल मध्ये घेतोय थोडंसं, म्हणजे कमीत कमी एवढं तरी. आता त्या गावामध्ये एकच टेंडर आहे, कन्स्ट्रक्शन CN गेट, विलेज पाडळी रांजणगाव. तर
ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टेंडर सर्च करता येतील. जसं आता आपण झेडपीचं पाहिलं, गाव लेवल पर्यंत जाऊ शकता. तसं तुम्ही अमाऊंट वाईज पण टेंडर फिल्टर करू शकता. ते कसे? तर परत मी ओपन टेंडरचा फिल्टर लावतो. समजा आता तुम्हाला नगर परिषदेचे टेंडर पाहिजे, तर नगर परिषदेचे मी तुम्हाला टेंडर दाखवतो. नगर परिषदेचे टेंडर निघतात हे डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल काउन्सिल ऍडमिनिस्ट्रेशन या अंडर निघतात. जर आपण आता या ठिकाणी डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन जर पाहायला गेलो, टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन, तर डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर किती टेंडर दिसतील तुम्हाला या ठिकाणी? 1039 टेंडर्स आहेत. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन आहेत, म्हणजे तुम्हाला या पीपीटी मध्ये दाखवतो. जसं की हे झेडपीचं आपण पाहिलं, झेडपीचा पार्ट पाहिल्यानंतर आपण रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे पाहिलं, तालुका लेवल विलेजचे टेंडर तुम्ही RDDCO मधून. नगर परिषदेचे टेंडर पाहायचे झाले तर डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी जायचंय तुम्हाला. आणि त्यामध्ये एवढ्या अ वर्गाच्या 17 नगर परिषदा, ब वर्गाच्या 73, क वर्गाच्या 143 आणि सगळ्या नगरपंचायत 126, एवढ्या सगळ्यांचे टेंडर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला सगळं. तर हे किती होईल? 300-350 होईल. तर तेवढेचे सगळे टेंडर ते त्या ठिकाणी आहेत. मग त्यापैकी माझी नगर परिषद कुठली आहे, माझी नगरपंचायत कुठली आहे, त्याचं टेंडर कुठले ते पाहायचे कसे, ते पाहू आपण आता. कारण नगर परिषद नगरपंचायत घेतले पण तुम्ही कामं करणार, तर त्यासाठी आता या ठिकाणाहून गेलो तर मला 1039 सगळे पाहावं, तर त्यासाठी मी ऍडव्हान्स खर्च वापरणार या ठिकाणी. नेटवर्क स्लो आहे थोडंसं, त्यामुळे या ठिकाणी मग टेंडर टाईप. आता टेंडर टाईप मध्ये ओपन टेंडर फिल्टर लावला. ऑर्गनायझेशन मध्ये मी डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंट मध्ये काय आले? सगळ्या नगर परिषद आल्या, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा. डिस्ट्रिक्ट वाईज आल्या. आता म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन अहमदनगर डिव्हिजन मग आहे, डिव्हिजन मध्ये आता लोड होईल ते. अकोले म्युनिसिपल काउन्सिल, आता ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या म्युनिसिपल काउन्सिल आले. अकोले, देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर, शेगाव, शिर्डी, कर्जत, नेवासा, असे तुम्हाला डिव्हिजन पण पाहायला भेटतील. डिव्हिजन म्हणजे आता हे म्युनिसिपल काउन्सिल झाले. समजा तुम्हाला अकोल्याचं काम पाहायचंय तर इथं सब डिव्हिजन मध्ये परत जायची काही गरज नाही. एवढं जरी असेल तर तुम्ही तुमच्या काउन्सिल मधले सगळे टेंडर पाहू शकता. या ठिकाणी मग मी कॅप्चा टाकून देतो. किंवा तुम्हाला अजूनही समजा फिल्टर लावायचे असतील तर सुद्धा फिल्टर लावू शकता. डेटचा लावू शकता, आज पब्लिश झालेले, आज डेट असणारे, व्हॅल्यू क्रायटेरियाचा फिल्टर लावू शकता. सर्च करतो मी. तर किती 14 टेंडर्स आहेत अकोल्याचे म्युनिसिपल काउन्सिलचे. तर असे तुम्ही फिल्टर लावू शकता. परत तुम्हाला आता मी जे 4600 आपण टेंडर पाहिले वेबसाईटवर आहेत, त्यापैकी 10 लाखाच्या आतलेच मॅक्सिमम टेंडर असतात. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे 10 लाखाच्या आतले कामं पाहायची, तर तुम्ही या ठिकाणी हा फिल्टर लावू शकता व्हॅल्यू क्रायटेरियाचा. समजा ऑर्गनायझेशन मध्ये जातो मी, अजून एक ऑर्गनायझेशन घेतो वाटलं सर. आपल्याला लागते PWD ची कामं शोधायची. तर PWD मध्ये इथं पब्लिक वर्क रिजन आणि पब्लिक वर्क रिजन पुणे असे वेगवेगळे येतात. पब्लिक वर्क रिजन पुणे मध्ये गेला तर त्या ठिकाणी कोल्हापूर, पुणे, सातारा असे 3 सर्कल येतात. कोल्हापूरमध्ये गेला तर कोल्हापूर, मिरज असे वेगवेगळे सर्कल येतात. तसंच पब्लिक वर्क रिजन मध्ये जर गेलात तर या ठिकाणी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक असे येतात. औरंगाबाद मध्ये गेलात तर नांदेड, उस्मानाबाद असे त्याचे पब्लिक वर्क सर्कल येतात. मग समजा तुम्ही औरंगाबादच्या रिजन मध्ये आलात, औरंगाबादच्या रिजन मधून तुम्हाला फिल्टर लावायचा की 10 लाखाच्या आतली काम पाहिजे. औरंगाबाद PWD ची 10 लाखाच्या आतली मध्ये जे काम असतील ते पाहिजे. व्हॅल्यू क्रायटेरियाचा फिल्टर लावतो मी. तर या ठिकाणी व्हॅल्यू क्रायटेरिया आहे. व्हॅल्यू क्रायटेरिया मध्ये मी ECV लिहितो, एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. या ठिकाणी मी इक्वल, पुढचे फिल्टर आहेत म्हणजे इक्वल टू म्हणजे मला कामाची अमाऊंट एक्झॅक्ट माहित असेल तर, लेस दॅन त्यापेक्षा कमी कामं, 10 लाखापेक्षा कमी, 5 लाखापेक्षा कमी, ग्रेटर दॅन तुम्हाला 50 लाखाच्या वरची कामं पाहायची असतील, बिटवीन 5 लाख ते 10 लाखाचे, तर बिटवीनचा फिल्टर लावून दाखवतो आपलं. तर 5 लाख, 1 2, तर 5 लाख ते 10 लाख. ठीक आहे, 5 लाख ते 10 लाखाच्या मधली मला कामं शोधायचे.
या ठिकाणी मी परत मी कॅप्चा टाकतो, मग सर्च करू. तर मला ह्याचा फिल्टरचा अर्थ काय होतो, औरंगाबाद पीडब्ल्यूडी मधले 5 लाख 10 लाखाच्या मधलं एकही काम नाहीये, म्हणजे जे काय काम आहेत ते मोठ्या ह्याचे असतील. असे तुम्ही वेगवेगळे फिल्टर लावून टेंडर सर्च करू शकता. टेंडर सर्च केल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं ते पाहू. वाटलं सर एखादं मी EMD एक्झाम्शनचं टेंडर आपण पाहू. वाटलं सर ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही पाहून घ्या सगळे. नंतर हे CE RDD MMGSY GSY ची कामं आहेत, WRD ची कामं आहेत, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची. तुम्हाला कोणत्या एक एरियामध्ये जायचं, कलेक्टरची कामं आहेत, ट्रायबल ची कामं असतात, फॉरेस्टची कामं असतात, युनिव्हर्सिटीची कामं येतात, परत गव्हर्नमेंटची कामं येतात, अशी कामं येतात त्या वेबसाईटवर. समजा एखादा फिल्टर लावतो मी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, समजा औरंगाबाद डिपार्टमेंट, ठीक आहे, डिपार्टमेंटचा फिल्टर नाही लावत मी. मला ह्या औरंगाबाद मधली EMD एक्झाम्शन म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट ज्या टेंडरला एक्झाम्शन दिलेलं आहे असे कामं शोधायचे आहेत मला. तर मी हा फिल्टर लावू शकतो, पण मी हा फिल्टर सजेस्ट करत नाही का लावू नका, कारण जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही ऑर्गनायझेशनचे फिल्टर लावा, जास्तीत जास्त डेटचा फिल्टर लावू शकता, कारण डेट नुसार तुम्हाला टेंडर सर्च करता येऊ शकते. व्हॅल्यू क्रायटेरियाचा फिल्टर लावू शकता. पण जर तुम्ही EMDचा वगैरे फिल्टर लावला तर तुम्हाला काही काही कामं मिसलिडिंग होऊ शकतात. जसं की काही कामामध्ये EMD एक्झाम्शन कशामुळे दिलेलं असू शकतं, तर टेंडर फी त्यांनी सांगितलं असेल की अर्नेस्ट मनी डिपॉझिट त्यांनी सांगितलं असेल की बँक गॅरंटीच्या स्वरूपात भरा, तर सुद्धा त्याला किंवा DDच्या स्वरूपात भरा, तर त्याला EMD एक्झाम्शन असू शकतं. किंवा काही बँक गॅरंटीच्या स्वरूपात असू शकते. किंवा काही काही कामाला काय करतात, EMD एक्झाम्शन हे तर नो म्हणतात. तर EMD एक्झाम्शन नो म्हणलात तरी तुम्हाला इथं टेंडर ते सर्च होणार नाही, पण टेंडर डॉक्युमेंट मध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की EMD एक्झाम्शन आहे. त्याच्यामुळे बाकीचे फिल्टर कुठले लावू नका तुम्ही. फिल्टर लावा तुम्ही, पण टेंडर भेटत नसेल तर फिल्टर लावू नका, कारण कधी कधी ते वेगळे टाकले जातात. ठीक आहे, EMD एक्झाम्शन वाला एकही टेंडर नाहीये. ठीक आहे, मी काय करतो, फिल्टर कुठलाच लावत नाही. टोटल बघू किती EMD एक्झाम्शन वाले काम आहेत. ओपन टेंडर, EMD एक्झाम्शन, व्हॅल्यू क्रायटेरिया मध्ये मी 10 लाखाच्या आतले EMD एक्झाम्शन असणार किती बघू आपण. चला, ECV लेस दॅन 10 लाख, सर्च. या ठिकाणी EMD एक्झाम्शन असणारे जवळपास 781 टेंडर निघाले. आता ह्यातले पण 781 मधले आपल्याच कामाचे कुठले आहेत हे ऑर्गनायझेशनचा फिल्टर लावला तर तुम्हाला भेटू शकतो. तर मी एक साधारण तुम्हाला दाखवतो की त्यातलं काय काय पाहायला पाहिजे. पण ते तुम्हाला कॉलेजमध्ये तर आहेच तुम्हाला, त्यामुळे तुम्ही ते पण हे करू शकता. रिपेअर्सची कामं आहेत, कन्स्ट्रक्शन ऑफ गावठाण इंटरनल, बघू हे काय काम आहे, इंटरनल रोड पण आहे हिवरे. तर ही अशी टॅब क्लिक केलं की तुम्हाला हे टेंडर नोटीस म्हणजे सॉफ्ट कॉपी मधली टेंडर नोटीस वेबसाईटवरची पाहायला भेटते. कारण ह्याच्यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की नक्की टेंडर किती अमाऊंटचा आहे, कोणाचं आहे, काय आहे. तर हे सांगली झेडपीचं काम आहे, सांगली वर्स डिव्हिजन मधलं. या ठिकाणी नंबर ऑफ कव्हर्स 2 आहेत. हे फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट पर्सेंटेज रेटचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता हे B1 आणि B2 टाईपचे टेंडर ज्याला म्हणले जातात, पर्सेंटेज रेट वगैरे. हे नंबर ऑफ कव्हर्स 2, तर म्हणजे हे पहिलं कव्हर असतं फी प्रिकॉल्युशन टेक्निकल एनव्हलप 1, हे एनव्हलप 2. यामध्ये PDF तुम्हाला काय काय डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितले त्याची लिस्ट दिलेली आहे. या ठिकाणी BOQ दिलेला आहे तुम्हाला जो सबमिट करायचा आहे तो, आणि DD सांगितलेला आहे हे करायला तुम्हाला. तर मग इथे तुम्हाला टेंडर फी सांगितली. टेंडर फी किती, 2000 रुपये आहे. EMD किती, तर 5500 आहे. टेंडर फीला काही पर्सेंटेज नसतं, म्हणजे ते किती ठेवू शकतात, 100 रुपये पण ठेवू शकतात, 500 रुपये पण ठेवू शकतात, 5000 पण ठेवू शकतात. त्याची काय व्हॅल्यू नुसार काय ते हे नाहीये. EMD 5500 ठेवलेली आहे. टेंडर व्हॅल्यू 5,30,000 आहे. कामाचं नाव दिलं या ठिकाणी. बीड व्हॅलिडिटी 90 दिवस दिले. बीड पिरियड ऑफ वर्क म्हणजे किती दिवसात काम पूर्ण करायचं, तर 120 दिवसात काम पूर्ण करायचं आहे वर्क ऑर्डर भेटल्यापासून, ते सांगितलंय. पब्लिश डेट 25 तारखेला पब्लिश झालंय. 10 जूनला लास्ट डेट आहे सबमिशन करायची आणि 12 जूनला ओपन होणार आहे. टेंडर नोटीस तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. BOQ वगैरे तुम्ही डाउनलोड झिप फाईल या ठिकाणाहून करू शकता आणि टेंडर सबमिट करू शकता. या ठिकाणी
कॉरिगंडम निघालेले आहेत. तर कॉरिगंडम कशासाठी निघालेले आहेत तर फी मला वाटतं चेंज केली त्याचं कॉरिगंडम आहे या ठिकाणी दिसतं. आणि या ठिकाणी डेटचं कॉरिगंडम निघालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. ते इथे व्ह्यू केलं तर तुम्हाला म्हणजे एक्सटेन्शन झालेलं आहे, डेट एक्सटेन्शन आलेली, कारण 25 मे आणि 10 जून दिवस झाला दिलेले आहेत त्यासाठी. ते का झालं ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकतं. असे तुम्ही वेगवेगळे टेंडर शोधा, पहा. टेंडर डाउनलोड करायचे तर टेंडर नोटीस तिथे क्लिक केलं डाउनलोड होतं. या ठिकाणी BOQ आणि हे आहे ते या ठिकाणी क्लिक केल्यावर डाउनलोड होतं. असे टेंडर पहा, ते वाचा, त्यामध्ये काय काय दिलेलं असतं. आता आपण टाइम बराचसा ओव्हररन झालेला आहे. क्वेश्चन आन्सर घेऊ आणि मग वाटलं तर मग पुढे कंटिन्यू करू. फक्त स्लाइड मी पुढे सरकवतो फक्त, तुम्ही तो पण तुमचे क्वेश्चन टाईप करून ठेवा. स्लाइड वरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. फॉरेस्टचे टेंडर कसे सर्च करायचे त्यासाठीच ऑर्गनायझेशन, कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये जावं लागतं, जसं की नागपूर आहे फॉरेस्ट सर्कल, अकोला, अमरावती, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. फॉरेस्टचे टेंडर कसे शोधायचे, WD चे टेंडर तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवलं असते. ठीक आहे, चालेल. तुमचे प्रश्न घेऊ आपण, काय असेल ते. ठीक आहे, चॅट मध्ये लिहिलं का. व्हॉट GT and IT asked by, अच्छा, GT IT हे IT चे वगैरे टेंडर्स निघतात, त्याचं काही लक्ष हे करायची गरज नाही. तुम्हाला फक्त जेवढे सांगितलेत आता सिव्हिलचे जर असाल तेवढेच फक्त पहा. ऑर्गनायझेशनचा फिल्टर लावा, ऑर्गनायझेशन मध्ये EMD, बाकी कुठलेच फिल्टर लावू नका तुम्ही. जर आता GT IT जर बघायला गेलात ना, एकही टेंडर भेटणार नाही त्यामधून. आपल्याला लागतात तेवढे टेंडर फक्त तुम्ही ऑर्गनायझेशन नुसार सर्च केले तुम्हाला भेटून जातील ते. ठीक आहे, तर शिकण्यासारखं बरंच आहे. मी तेच म्हणलं तुम्हाला 2 दिवस आम्ही फक्त सर्चिंगसाठी घेतो, टेंडर सर्च करण्यासाठी, पण एवढ्यावरून तुमचं काम होऊ शकतं, बरंचसं होऊ शकतं. आता ह्या लेवलला तुम्ही एवढं केलं तरी सफिशियंट आहे. सर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटची कामं घेता? सर तुम्ही कोणत्या, मी कोणत्या डिपार्टमेंटची कामं सध्या घेत नाहीये. पहिलं मी पुणे कॉर्पोरेशन मध्ये होतो, 1 वर्ष केलं काम मी. पिंपरी चिंचवड आणि पुणे कॉर्पोरेशन मधले काही टेंडर्स मी टेक्निकल सँक्शन आम्ही करून द्यायचो, तर त्यामुळे टेंडरिंगची प्रोसेस माहीत आहे. आणि आम्ही जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, आम्ही ऍक्च्युली माझा कोर आहे तो टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स ह्याचे वर्किंग करून देणं किंवा टेंडरचं फ्लोट करणं हा आहे. पण बऱ्याच वेळेस आम्ही टेंडरची ऍडव्हर्टाईज टाकली की म्हणायचे सर आम्हाला टेंडरिंग शिकवता का, टेंडरिंग शिकवता का, आमचे बरेच पैसे बाहेर जातात. त्यामुळे हे टेंडरिंग घ्यायला चालू करायला केलं आम्ही. आणि ह्याच्यातच बराचसा स्कोप दिसतोय, बऱ्याच जणांना अडचणी येतात त्याच्यामध्ये. आम्ही जेवढ्या कॉन्ट्रॅक्टरला ट्रेनिंग दिले त्यांचे वर्षाला म्हणजे पाहायला गेलं तर वर्षाला त्यांचे 50-50, 60-60 हजार रुपये जात होते टेंडर भरण्यासाठी. आता हे 5-6 वर्षापासून एवढे पैसे त्यांचे गेलेले, कधी कधी जास्त जातात काही काही जणांचे. त्यामुळे मग आम्ही हे ट्रेनिंग चालू केले आणि हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आता सध्या. त्यामुळे मी डायरेक्टली आता तर कुठले हे घेत नाहीये, फक्त तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तेवढे सोल्युशन ह्याचं काम करतो आता, मार्गदर्शक आहे फक्त. स्पेशल टेंडर्स फॉर सिव्हिल इंजिनियर्स, स्पेशल आता जे आपण पाहिले ना त्यातले बरेचसे टेंडर सिव्हिल इंजिनियरसाठी, म्हणजे मॅक्सिमम कामं सिव्हिल इंजिनियरसाठीच निघतात, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी निघतात. मटेरियल सप्लायची वगैरे कामं कमी असतात तसे. स्पेशल म्हणजे काय, मला ते थोडंसं हे करायचं, मला कळलं नाही स्पेशल म्हणजे कसं म्हणता तुम्ही ते. सर फक्त ओपन टेंडर मध्ये बघायचे का टेंडर? हो, आता जे आपण पाहिलं ते ओपन टेंडर मध्ये बघायचे. लिमिटेड टेंडर जे असतात ना, लिमिटेड टेंडर्स हे खूप मोठे टेंडर्स असतात, त्या मार्फत मागवले जातात. पण एक कधी कधी काय होतं की एखादं जर टेंडर भेटत नसेल तर लिमिटेड मध्ये पण शोधा. ते पब्लिश करणारे कधी कधी थोडेसे आगाव असतात ते, त्यामध्ये त्यांना काही त्यांनी हे दिलेलं नाही. गव्हर्नमेंटनं काय कोण चेक करत बसत नाही, एवढे टेंडर डेली निघतात 4-5. कोण चेक करणार बसणार की बरोबर निघतात का नाही निघतात, आणि त्या एका वेबसाईटवर. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या ट्युनिंगशी मॅच करून घ्यावं लागेल ना, की त्याचं त्या पब्लिश करण्याचं ट्युनिंग कसं आहे ते अंदाज घेऊन तुम्हाला टेंडर शोधावे लागते. ओपन कधी कधी लिमिटेड मध्ये पण टाकलेलं असू शकतं. कॉन्ट्रॅक्ट घेता का? पहिले घेत होतो, प्रायव्हेट मधले घेत होतो, गव्हर्नमेंट मधले नाही. मला गव्हर्नमेंट सर्व्हिस पण आवडली नव्हती म्हणून 1 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये नंतर मी सोडून दिलं होतं ते. पंचायत समितीचं रोडचं काम घेतलं, मलाच प्रश्न विचारलेत ना सगळे.
सिक्रेसी लेवल इन ऑनलाईन टेंडर्स ॲज कम्पेअर टू ऑफलाईन टेंडर्स 100% सिक्रेट आहे. तुम्ही पर्सेंटेज किती टाकले, तुम्ही डॉक्युमेंट्स काय टाकले, जोपर्यंत टेंडर होत तेपर्यंत कोणालाही कळत नाही. किती पार्टिसिपेंट आलेत, तुम्हाला किती पार्टिसिपेंट आलेत एवढा फक्त त्यांना आकडा कळतो. जो पब्लिश करणार असतो, ओपनिंग करणार असतो ना, ओपनिंग करायच्या अगोदर त्याला फक्त एवढं कळतं की 2 टेंडर आलेत का 5 आलेत का 10 आलेत. त्याच्यावर तो डिसाईड करतो की टेंडर रिपब्लिश करायचं का. नाहीतर कोणाचे आलेत हे टेंडर ओपन केल्याशिवाय कोणालाही दिसत नाही. त्यांना डॉक्युमेंट काय केलेत, टेंडर ओपन करावंच लागतं, त्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे ट्रान्सपरन्सी खूप आहे. जे काय मॅनेज होतं ते त्याच्या अगोदर होतं, टेंडर भरायच्या अगोदर होतं, त्याच्या क्लॉजेस मध्ये होतं, टेंडर नोटीस मध्ये होतं. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या, बऱ्याचशा मध्ये ते डिस्कस करायचं झालं. त्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन होते. तुम्हाला जर तुम्ही टेक्निकल मधून बाहेर जर निघत नसाल, तुमचं सगळं बरोबर असेल ना, काम तुम्हाला द्यावंच लागतं. नाही नाही म्हणू शकत नाही तुम्हाला ते, तुम्ही सगळं बरोबर असेल तर. एनव्हलप मग तुम्ही एनव्हलप 2 ओपन जर झालं, त्यामध्ये लोएस्ट आला तर तुम्हालाच काम ते भेटणार. कोणाला काही प्रॉब्लेम म्हणजे हे असतील ना, तर तसं हे करा तुम्ही चॅलेंज कोण सांगा, मी सांगतो तुम्हाला कसं हे करायचं ते. सर डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग शिकत असताना डिप्लोमावर लायसन काढू शकतो का? काढू शकता. तुम्ही मॅनेज करा कसं करायचं ते. बरेच जण काढतात तसं. अनऑफिशियल आहे तसं, तर तुम्ही अनएम्प्लॉयड होत नाही, तुम्ही करा शिक्षण घेताय. ऑफिशियल नाहीये ते, लिगली नाहीये, तुमचं कॅन्सल पण होऊ शकतं लायसन्स. ते धोके वगैरे समजून काढा. कारण बिझनेस हे काय सांगतो ते, बिझनेस कधीही चौकटीत राहून होणार नाहीये. थोडंसं तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड पण जावं लागेल, त्याशिवाय बिझनेस होणार नाही. वर्क नाही म्हणलं तर जीएसटी भरावा लागतो का? हो, जीएसटी भरावा लागतो, म्हणजे नील रिटर्न म्हणून भरावा लागतो. 0 आहे म्हणून काही झालेलं नाहीये, तो भरावा लागतो. तो जरी भरला नाही तरी सुद्धा तुम्हाला फाईन आहे त्याच्यासाठी. त्यामुळे महिन्याच्या महिन्याला भरावा लागतो तो. बरं, काही जण फीडबॅक लिंक साठी थांबलेले करतात. फीडबॅक लिंक पाठवा. वर्क नाही, बरं ठीक. लोएस्ट टेंडर कॅन बी रिजेक्टेड. हो ठीक आहे. आणखी काय प्रश्न आहेत? 10 न्यू मेसेज. अरे बाबा. CEIIT ऍड्रेस ठीक आहे, मी देतो शेवटला. पुण्यामध्ये आहे आपले इन्स्टिट्यूट. मॅक्सिमम किती जण अप्लाय करू शकतात सिंगल टेंडरसाठी? किती करू शकतात तसं काही नाही, पण कमीत कमी 3 लोक लागतात कॉम्पिटिशन होण्यासाठी. 3 जण जर नसतील, 2 जण असतील तर ते टेंडर रिटेंडर होतं. कमीत कमी 3 जण तरी पाहिजे त्यासाठी. मॅक्सिमम किती असू देत, काही प्रॉब्लेम. सर टेंडर भरायचे काम मिळतं का? हा, आता तो पुढचा महत्वाचा विषय. म्हणजे तुमचे प्रश्न आता हे येतील, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी यामधून तुम्हाला काय आहेत हे आपण आता थोडं 5 मिनिटातच मी इथे घेणार आहे. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी टेंडर भरण्याच्या खूप साऱ्या आहेत. तुम्ही जर आता तुम्हाला शोधायला गेलात, जसं तुम्हाला हे ई टेंडरिंग माहित नव्हतं, तसं तुमच्या इथे टेंडर भरणारे किती आहेत हे पहा, शोधा. मी पहिलं तसं का सांगतो उलट, कारण त्याशिवाय मी सांगितलेलं तुम्हाला कळणार नाही. कारण मी म्हणाल की तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप सारं हे आहे, तुम्हाला वाटेल की हे काय क्लासवाला सांगतोय चालू आहे. पण बिझनेस शेवटी तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे मार्केट सर्वे करा. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या इथे किती टेंडर भरणारे आहेत ते शोधा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणी एक जो टेंडर पब्लिश करणारा आणि भरणारे जे आहेत, 25,000 पासून ते 2-2 लाख रुपये त्यांचा मंथलीचा टर्नओव्हर आहे. मंथलीचा तुम्ही ठरवा. आता तुमच्या इथं तालुक्याला आहे का माणूस, का जिल्ह्याला आहे, आणि इथलं तालुक्याचा माणूस टेंडर नाही तर दुसरीकडे जाऊन भरतोय का, हे तुम्ही शोधा. तुम्हाला समजेल. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण तुम्ही शोधा. आणि एक टेंडर भरण्यासाठी बाहेर 1000 रुपयापासून म्हणजे 500 रुपयापासून पण घेतले जातात. 500 रुपयापासून ते 2-2 हजार रुपये, 10-10 हजार रुपये पण घेतले जातात. डिपेंड अपॉन टेंडर केवढा आहे. पण ऑन अन ॲव्हरेज 500 ते 1000 रुपये घेतले जातात एक टेंडर भरण्यासाठी. वेळ लागतो फक्त हार्डली 10 ते 15 मिनिटं एक टेंडर भरायला. ठीक आहे, एक टेंडर भरायला 10 ते 15 मिनिटं लागतात. तेवढ्यात ते 500 ते 1000 रुपये कमवतात. मग आता टेंडर भरायच्या सर्व्हिसेस, एक कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही आता कॅल्क्युलेशन करा, एक कॉन्ट्रॅक्टर महिन्याला 4 ते 5 टेंडर तर आरामात भरतो. म्हणजे त्याचे 2,500 ते 5,000 रुपये धरून चला, तुमच्याकडे काय रेट चालू त्याप्रमाणे. असे 5 ते 10 कॉन्ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असतील, जर 2,500 रुपये जर 10 कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे असेल, तर 25,000 रुपये तुमचा मंथली इन्कम झाला. तो 5,000 रुपये तुम्ही जर 1,000 रुपयांना जर देत असाल आणि 5 टेंडर तो जर भरत असेल व्यक्ती,
तर एक कॉन्ट्रॅक्टरचे 5,000 रुपये आणि 10 कॉन्ट्रॅक्टर जर असतील असे तर 50,000 रुपये तुमचा मंथली इन्कम झाला. टेंडर भरून द्यायचा. आता ट्रान्सपरन्सी मगाशी त्याने जर प्रश्न विचारला होता, तर ट्रान्सपरन्सी कुठं लीक होते, तर या ठिकाणी लीक होते. हे जे आता बाहेर टेंडर भरून देणारे आहेत ना, हे टेंडर कधी कधी वेळेस लीक करतात इन्फॉर्मेशन, की त्यामुळं या बिझनेसमध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी मेंटेन ठेवायला खूप लागेल. नाहीतर तुमचं एक जरी असं तुमचे हे निघालं की तुम्ही टेंडर लीक करताय किंवा तुम्ही पर्सेंटेज दुसऱ्याला सांगताय आणि त्याकडून पैसे घेताय, म्हणजे करतात असे लोक, तर तुमचा बिझनेस बुडाला म्हणून समजा. कारण कधीही बिझनेस करताना थोडंसं जेन्युइनिटी तुम्हाला ठेवावं लागेल, ट्रान्सपरन्सी ठेवावं लागेल याच्यासाठी, या बिझनेससाठी. याच्यातून स्कोप खूप आहे. जसं टेंडर भरायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बाकीच्या पण सर्व्हिसेस आहेत. मी वाटलं ते स्लाइड पण तुम्हाला दाखवतो काय काय रेट चालू असतात ते. ठीक आहे, मी आमचे रेट कसं दाखवतो तुम्हाला. साधारण PWD रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचे असेल तर समजा एखादा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आला तर 1,000 रुपये तुम्ही घेऊ शकता. सॉरी, स्क्रीन शेअर नाही वाटत ना. ठीक आहे, हे रेट साधारण असे चालू आहेत. DSC काढून द्यायची असेल तर 1,000 रुपये घेतले जातील. पॅन कार्ड जर काढून द्यायचं असेल तर 200 रुपये जर तुम्हाला, GST काढायचं असेल तर 1,000 रुपये, ESI, EPF, PTC, PTRC, म्हणजे एवढा जर तुम्ही विचार केला तर एक कॉन्ट्रॅक्टर जर तुमच्याकडं आता टेंडर भरण्यासाठी येतोय किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पण आला आणि हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला कमीत कमी 5 ते 10,000 रुपयाचा बिझनेस देऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याची DSC पण काढायची येईल तुमच्याकडे. DSC काढायची येईल. DSC काढण्याबरोबर तुम्हाला तो रजिस्ट्रेशन करण्यासाठी येईल. ESI, PF सगळे रजिस्ट्रेशन, त्याबरोबर टेंडर भरण्यासाठी पण तो कायमचा तुमचा कस्टमर होऊन जाईल. तर ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामधून, विदाउट इन्व्हेस्टमेंट. फक्त ट्रेनिंगची गरज आहे. ट्रेनिंगवर तुम्ही थोडंसं वेळ दिला, वेगवेगळ्या वेबसाईट शिकलात, जसं की रेल्वेची वेबसाईट वेगळी आहे, MIDC ची वेगळी आहे, परत वेगळ्या पब्लिक सेक्टर ह्याच्या सगळ्यांच्या वेगळ्याच आहेत त्या वेबसाईट्स. तर ह्या जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला, किंवा फक्त हे जरी वेबसाईट शिकलात महा टेंडर्स, तरी सुद्धा तुम्हाला स्कोप आहे बिझनेस करण्यासाठी. ठीक आहे सर, टेंडर भरायचे काम मिळतील का? हो, भेटतात ना. बँक लोन कशी प्रोव्हाइड करते? कशासाठी बँक लोन घ्यायचं आहे ते मेन्शन करा, म्हणजे समजेल. कारण बँक लोन वर्किंग साठी पाहिजे तुम्हाला, वर्किंग कॅपिटल साठी, का तुम्हाला बँक लोन मशिनरी घेण्यासाठी पाहिजे, ऍसेट घेण्यासाठी पाहिजे, त्यानुसार डिपेंड करतं. आणि थोडंसं टर्नओव्हर वगैरे असल्याशिवाय जरा हे लागतातच. तुमच्याकडे लिक्विडिटी किती आहे. टेंडर भरायचे, ठीक आहे. टेंडर कसे डेव्हलप करायचे, टेक्निकल कसे डेव्हलप करायचे? टेक्निकल म्हणजे निखिल, मला समजलं नाही, टेक्निकल कसे डेव्हलप करायचे ते? सर, बरेच कॉन्ट्रॅक्टर स्वतः टेंडर भरत नाहीत त्यामुळे सिक्रेसी राहत नाही. हो बरोबर, बरेचसे कॉन्ट्रॅक्टर भरत नाहीत, बाहेर भरतात ना, त्यामुळे सिक्रेसी राहत नाही. वॉटर सप्लाय फॉर फॉरेस्ट डिपार्टमेंट आफ्टर लॉकडाऊन. ठीक आहे, बऱ्याच जणांचे क्लासेस बद्दलचे प्रश्न आहेत, तर क्लासेस बद्दल पण सांगतो मी. तशी मी सांगू शकतो का? म्हणजे मी परमिशन घेतो सरांची वाटलं तसं. कॉलेज तर्फे म्हणजे या प्लॅटफॉर्मवर सांगू शकता, नाही तर मी तुम्हाला शेअर करेल, तुम्ही सांगितलं चालेल तर मग तसं. हॅलो. हा मॅडम. हा सर, तुम्ही नंबर शेअर करू शकता? बरं बरं, ठीक आहे. माझा नंबर शेअर करतो, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून, व्हॉट्सअपला पण आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून, किंवा आपला ऍप पण आहे CEIITचं, ऍपवर जरी गेलात तर ऍप डाउनलोड करा. ऑनलाईन सुद्धा क्लासेस आहेत, व्हिडिओ पाहून सुद्धा आहेत. म्हणजे 1,000 रुपयापासून ते 7,000 रुपयाचं किंवा 20,000 रुपयाचं पण पॅकेज आहे. तुम्हाला काय काय शिकायचं त्याच्यानुसार आहे. बिझनेस करणार असेल तर 20,000 रुपयाचं जाईल ते. माझा नंबर मी शेअर केला, तेवढा नंबर लिहून ठेवा. MSCB ची पण वेगळी वेबसाईट आहे, आफ्टर लॉकडाऊन ऑफलाईन क्लासेस होणार. हो, प्रश्न विचारा, म्हणजे क्लासेस बद्दल तर सांगतो मी. 95 किंवा मॅडम कडून नंबर घेतला तरी मॅडम माझा नंबर देतील कॉलेजमधून तुम्हाला.
If an unemployed engineer gets a work in case of no funds, will the government provide mobilization advance to start the work? छोट्या कामांना मोबिलायझेशन ऍडव्हान्सची क्लॉज लिहिलेला असतो, मोठ्या कामांना तुम्हाला मोबिलायझेशन ऍडव्हान्स वगैरे भेटतो. तो पण अगेन्स्ट मटेरियल असतो, ऍडव्हान्स असतो. म्हणजे ते पण आहे की अगेन्स्ट कशाचा ऍडव्हान्स घेणार तुम्ही, ते मटेरियल किती आहे त्याचे किती पर्सेंटेज भेटतो, मशिनरी टाकले तर किती भेटतो ते पाहून भेटतो तसं. भेटलेले टेंडर कॅन्सल करू शकतो का? कोणाला म्हणजे तुम्ही कॅन्सल करणार का पुढचा व्यक्ती कॅन्सल करणार? सागर हे समजलं नाही. टेंडर जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही जर कॅन्सल केलं तर ती टेंडरिंग प्रोसेस त्यांना परत करावी लागेल. जर वर्क ऑर्डर दिलेली असेल तर, नसेल दिलेली तर ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ शकतात. त्या केसमध्ये तुमची ईएमडी जप्त होते, अर्नेस्ट मनी डिपॉझिट, आणि सारखं सारखं केलं तर ब्लॅकलिस्ट मध्ये पण टाकलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर विचारा. मला ते बरंच झालेलं आहे. आयुष काय विचारतो, अदर दॅन पीडब्ल्यूडी लायसन्स अजून कोणते डॉक्युमेंट्स लागतात स्टार्टिंगला? जीएसटी, फक्त जीएसटी काढा, काही बाकी लागत नाही. बँक अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला शॉप ऍक्ट लागेल, आणि तुम्हाला उद्योग आधार एक काढा तुमचं, म्हणजे एमएसएमई. जसं आता गव्हर्नमेंटची स्कीम आली ती उद्योग आधार किंवा एमएसएमईच्या सेक्टरच्या लोकांना हे लोन्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात, ते असलेलं चांगलं. शॉप ऍक्ट पेक्षा एमएसएमई उद्योग आधार जे आहे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुम्हाला लायसन्स भेटतं, ते रजिस्ट्रेशन आहे, ते करा. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी पण फायदेशीर आहे. ठीक आहे. सर मॅडम, मला वाटतं प्रश्न झाले फक्त. बरं, प्रश्न नाहीत कोणाचे. Okay. हाँ. ठीक है. Thank you so much, sir, for your informative session and wonderful answers. I hope all the answer will help our participant to enhance their knowledge. Now, I will request our webinar coordinator, Professor Varsha Yole, for vote of thanks. Hello, good afternoon, sir. It's my privilege to have been asked to propose a vote of thanks to you. I, on behalf of Civil Engineering Department and the volunteers, extend a very hearty vote of thanks to the Honorable Delegate who blessed us with their presence and took out valuable time of your busy schedule. I must mention our deep sense of appreciation for your work and extend a special thanks for inspiring us. I also wish to express my gratitude to our principal, Dr. MP Nagarkar sir, for providing encouragement and support. I am also very grateful to our HOD Professor S.N. Paraskar sir for giving us an opportunity to organize this event. I extend my thanks to all my faculty's members for making this event successful. And once again, I want to thank all our participants who are part of this interesting webinar topic. Thank you so much, sir, for giving us your valuable time and explaining the very interesting subject. Thank you, sir. थँक्यू. सगळ्यांचं पण आभार, कॉलेजचे पण आभार मानतो मी.